प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेरोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर साक्ष घडली असेल तर तुम्ही साक्ष देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील, तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे शिलोह पेंटिकॉस्टल चर्चचे अधिकृत नंबर आहे. तर तुम्ही या नंबरवरच संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे, अद्भुत साक्षी घडत आहेत. देवटाकळी या ठिकाणातून सिस्टर रत्नमला यांनी साक्ष सांगितली की त्यांच्या भावाचे जे बाळ होतं ते 7व्या महिन्यातच त्या ठिकाणामध्ये जन्माला आलं होतं आणि फक्त 900 ग्रॅम त्याचं वजन होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते बाळ जगणार नाही, त्या बाळाचे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि जन्मल्यानंतर 3 महिने ते बाळ दवाखान्यात होतं आणि जेव्हा ते बाळ जन्मलं तेव्हापासून ती बहीण प्रत्येक वेळी पास्टरांना फोन करायची. पास्टर त्या बाळासाठी प्रार्थना करत होते. ती बहीण जेव्हा जेव्हा मेसेज करायची त्यावेळेस पास्टर त्या बहिणीला ओके म्हणून त्या ठिकाणामध्ये रिप्लाय देत होते. आणि त्या बहिणीने सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ करून तिने तिची साक्ष सांगितली आणि तिने सांगितलं की मागच्या आठवड्यामध्येच ते जे बाळ आहे त्या बाळाचा पहिला वाढदिवस त्यांनी साजरा केला. ते बाळ पूर्ण उत्तमरित्या आरोग्यामध्ये आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सर्वांना प्रेज द लॉर्ड. मी अहिल्यानगर जिल्हा, शेवगाव तालुका आणि अमरापूर या ठिकाणावरून बोलते. माझं नाव रत्नमाला अनिल भस्के. त्या अगोदरही मी पास्टर तेलोरे यांच्याकडे माझ्या बऱ्याचशा साक्ष पाठवलेल्या आहेत. पास्टर साहेबांविषयी मी सांगेल की पास्टर साहेबांचे वचन आणि पास्टर साहेबांचे वचनाचा उलगडा करण्याची पद्धती अतिशय उत्तम आहे. जेव्हापासून मी पास्टर साहेबांचे वचन ऐकायला सुरुवात केली तेव्हापासून मला अधिकाधिक बायबल कळायला लागले. ही साक्ष माझी विशेष आहे. माझ्या भावाचं बाळ होतं आणि त्या बाळासाठी मी खूप वेळा पास्टर साहेबांना फोन केले होते. खूप मेसेज मी माझ्या भावाच्या बाळासाठी केले होते. 7व्या महिन्यामध्ये ते बाळ जन्माला आलं होतं. खूप क्रिटिकल प्रसंगामध्ये ते बाळ जन्माला आलं होतं आणि 3 महिने ते बाळ हॉस्पिटलमध्ये होतं. त्याचे जगण्याचे चान्सेस अगदी 0 होते. परंतु प्रत्येक माझा मेसेज आणि प्रत्येक माझा फोन पालक साहेबांनी त्या वेळेस रिसीव्ह केला. मेसेज देखील रिसीव्ह केला, मला रिप्लाय दिले, माझ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. बऱ्याचदा माझ्या मेसेजला त्यांनी ओके असं टाईप केलं. ज्या ज्या विनंत्या त्या बाळाविषयी मी पालक साहेबांकडे केल्या, अक्षरशः मी त्याच्या आयसीयू मध्ये असणारे फोटो देखील पालक साहेबांना टाकले होते. 900 ग्रॅम वजन असणारे हे बाळ आज त्याच्या वयाचं पहिलं वर्ष पूर्ण करत आहे. आणि या गोष्टीबद्दल मी प्रभूला धन्यवाद देईन की ज्या बाळाची कुठली आशा आम्हाला नव्हती ते बालक परमेश्वरांनी आज जतन केलेलं आहे. आणि पालक साहेबांनी त्या बालकासाठी खूप वेळेस प्रार्थना केलेली आहे. खरोखर पालक साहेबांचे मी खूप आभार मानेन की त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी त्यांनी जी काही रदबदली केली ती परमेश्वराने ऐकलेली आहे. म्हणून मी पालक साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. थँक्यू सो मच पालक साहेब. तुम्ही माझ्या जीवनामध्ये जे कार्य केलं त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानेन. त्या बालकाला अधिकाधिक चांगलं आयुष्य परमेश्वर देव आणि चांगलं आरोग्य देव. आणि ते बालक घरी आलं हॉस्पिटल मधून. त्यानंतर मी पालक साहेबांना म्हटले की पालक साहेब अजून ते चालत नाही, अजून ते पालथं पडत नाही, अजून ते रांगत नाही. अशा सगळ्याच गोष्टी मी पालक साहेबांना मेसेजद्वारे सांगायचे आणि त्या प्रत्येक गोष्टीवर पालक साहेब ओके म्हणून टाईप करायचे आणि माझ्या मनात एक नवीन विश्वास निर्माण व्हायचा की ज्या प्रभूकडे मी विनंती केली, ज्या देवाकडे विनंती केली, पालक साहेबांच्या रदबदलीने ती विनंती निश्चितच प्रभूकडे पोहोचली आणि मला प्रत्येक वेळेस खूप चांगला रिझल्ट त्या बाळाच्या प्रगतीमध्ये मिळत गेला. आणि आज ते बाळ त्याच्या वयाचं पहिलं वर्ष 24 तारखेला पूर्ण करत आहे. या महिन्याच्या 24 तारखेला त्याचा वाढदिवस आहे आणि मी
नव्हे तर माझं माहेरकडचं कुटुंब देखील बाळासाहेबांचे खूप आभार मानेन. माझ्या जीवनामध्ये जेवढ्या काही साक्ष्या होत्या त्या सर्व मी व्हिडिओद्वारे, मेसेजद्वारे बाळासाहेबांपर्यंत पोहोचवलेल्या आहे. आपण देखील बाळासाहेबांचे संदेश ऐकत चला आणि बाळासाहेबांच्या संदेशातून आपल्या विचारांमध्ये प्रगती, बदल घडवत चला. निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वर कार्य करेल, तुमच्या जीवनात कार्य करेल. बाळासाहेब जी प्रार्थना करतात, ज्या विनंत्या ते करतात, आपण त्यांच्याकडे करतो, त्या ते मान्य करून परमेश्वराला ते मानतात आणि त्याची उत्तरं परमेश्वर आपल्याला देतो. आपणही विश्वासाने मागितले पाहिजे. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवून बघा, म्हणजे परमेश्वर निश्चितच तुम्हाला आशीर्वादित करेल. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो हे मला चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. तुम्हाला देखील ते कळेल. तुम्ही बाळासाहेबांचे संदेश ऐका आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. ज्या प्रकारे आपल्या जीवनात देव कार्य करतोय तेच कार्य परमेश्वर इतरांच्या जीवनात करेल. आणि जे कोणी समस्येत असतील, जे कोणी अडचणीत असतील, त्या प्रत्येकाची अडचण आणि समस्या सुटण्यासाठी या प्रार्थनेचा, या विनंतीचा आणि या संदेशांचा निश्चित उपयोग होईल. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देईन आणि बाळासाहेबांचे मनापासून आणि अंतकरणापासून आभार मानेन. थँक्यू सो मच बाळासाहेब. एका बहिणीने साक्ष सांगितलं की तिला जुळे मुलं झाली होती, एक मुलगा आणि मुलगी, आणि जन्मल्यानंतरच त्यांची वाढ नॉर्मल नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांची वाढ नीट होत नाही, शारीरिक वेगवेगळे अपंगत्व त्यांच्यामध्ये दिसत आहेत. आणि एवढंच नाही तर त्या बाळांना प्रॉपर दृष्टी पण नाही, ते नीट बघू देखील शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणींनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या दोन्ही तिच्या लेकरांसाठी प्रार्थना केली आणि मागच्या आठवड्यामध्येच त्या बहिणीने फोटो देखील पाठवले त्यांच्या मुलांचे आणि सांगितलं की ती दोन्ही देखील मुलं आता 17 महिन्याची झालेली आहेत आणि पूर्ण नॉर्मल वाढ आहे, दृष्टी त्यांची उत्तम आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने 13 एप्रिल 2025 रोजी पास्टरांना मेसेज केला आणि सांगितलं की मला किडनी स्टोन झाला आहे म्हणून, आणि तो पडावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी ओके म्हणून त्या ठिकाणामध्ये सेंड केलं. आणि 15 एप्रिलला 2025 रोजी कुठलाही त्रास न होता तो स्टोन त्या भावाच्या शरीरातून बाहेर पडला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो. अद्भुत रीतीनं पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये देव काम करत आहे. मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस मी नगरला होतो, काही लोक जसं लोकांच्या कानावरती पडलं की अशा पद्धतीनं देवाचं वचन सांगण्यासाठी मी त्या ठिकाणामध्ये येत आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे, वेगवेगळ्या भागातनं लोकांच्या कानावरती वार्ता गेली, तशी लोक तिथं वचन ऐकण्यासाठी आले. मग पुष्कळ लोकांनी प्रभूनं कसं त्यांच्या जीवनात काम केलं, कशा पद्धतीनं त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या आणि प्रार्थनेची उत्तर देवाने त्यांना किती अद्भुत रीतीने दिलं. सेवा करत असताना कळत पण नाही की देव अशा पद्धतीने काम करत आहे. नाशिकचा एक परिवार आला होता, त्यांनी सांगितलं की तुम्ही नाशिक शहरामध्ये येऊन गेला, त्यानंतर आम्ही विश्वासामध्ये खूप वाढलो आणि मग एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये त्याला नेऊन ॲडमिट केलं आणि ते म्हटले की आमच्या वडिलांना तिथे ॲडमिट केल्यानंतर अगदी लास्ट स्टेजला ते डॉक्टर म्हटले घरी घेऊन जाता, यांच्यावरती उपचार होणार नाही, तर सगळ्यात उत्तम तुम्ही त्यांना घरी घेऊन जा आणि तुमच्या लोकांमध्ये त्यांना ठेवा. परंतु तेवढ्यामध्ये त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की अशी परिस्थिती आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते म्हटले तुम्ही जशी प्रार्थना केली त्यानंतर काही तासात सगळी परिस्थिती बदलली आणि आता डिस्चार्ज घेऊन ते घरी आले, नॉर्मल आहे. इतकं मोठं काम देव करत आहे, फार मोठं काम. पुष्कळ लोक भेटले, ते म्हटले की जे वचन आम्ही ऐकतो याच्या अगोदर जीवनात सुधारणा करावी लागते हे कधीच आम्हाला कळलं नाही. आम्हाला असं वाटलं की आमचं जीवन जे आम्ही जगतो ते सगळं सुरेख आहे, ओके आहे, त्याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज नाही. परंतु जेव्हा देवाचं वचन यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याकडे आलं, आम्ही रोज स्वतःमध्ये सुधारणा करत आहोत, रोज स्वतःमध्ये सुधारणा करत आहोत. मग मला असं वाटतं की ते दिवस प्रेषितांच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये लोक पश्चाताप करतो ते काय करावं, काय केलं पाहिजे बंधुजनो. त्या प्रेषितांच्या काळामध्ये जर सगळ्यात प्रतिभाशाली शब्द कोणता असेल, बंधुजन हो
आम्ही काय करावं हा शब्द होता, सगळ्यात प्रतिभाशाली शब्द. का तर परिवर्तन याच्यासाठी काय करावं हा शब्द फार महत्वाचा आहे. एक शब्द की ज्या शब्दाच्या द्वारे तुम्हाला तुमची अवस्था समजते आणि प्रभूसाठी म्हणजे देवाच्या जवळ पोचण्यासाठी मी काय करावं ही भावना असते. सैतान तुम्हाला काही करण्याची गरज नाही या भावनेनं तुम्हाला सॅच्युअर्ड करून ठेवत असतो किंवा गोठवून टाकत असतो, तुमचं मन कठीण करून टाकत असतो. आणि कठीण मन देवापासून कोणतेच आशीर्वाद मिळू शकत नाही, कुठली सेवा मिळवू शकत नाही आणि वरच्या अनुभवामध्ये कधी जाऊ शकत नाही. पुष्कळ लोक, काल पण नागपूरने एका बहिणीचा फोन आला आणि ती पुष्कळ रडत होती. ते म्हटले की जेव्हा तुमचा यूट्यूबचा संदेश मला पाठवला, आज 3 आठवडे मी तुमचा यूट्यूबचा संदेश ऐकत आहे, परंतु या संदेशानं माझ्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये देव बदल करत आहे, पवित्र आत्मा मला बदलत आहे. लक्षात ठेवा, आज जर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वचन पोचत आहे ना, तर वचन फक्त लोकांमध्ये बदल करण्याचं काम करत आहे. आरोग्य तर आहेच, ते आरोग्य मिळणारच आहे, चमत्कार घडणारच आहे. एका परिवारामध्ये मला जेवायला बोलवलं आणि मग गेलो त्या ठिकाणामध्ये. फार आनंद झाला त्यांना, कारण ते म्हटले की आमचं स्वप्न होतं की तुम्ही कधीतरी आमच्या घरी जेवायला यावं आणि तुम्ही आमच्या घरी जेवायला आलं. मग पुष्कळ त्यांचे नातेवाईक त्यांनी बोलवलं होतं आणि मग सगळं झाल्यावरती ते म्हटले की इथं आम्हाला घर बांधायचं आहे या जागेवरती. आता आम्ही राहतो ते जुनं घर आहे, पाडवडिलांनी बांधलेलं आहे. मुलं वेगवेगळ्या घरांमध्ये जातात, चांगली चांगली घरं पाहतात. मग ते म्हणतात की एवढी छान छान घरं सगळ्यांची आणि आम्हाला अशाच घरामध्ये आम्हाला पण जरा चांगली घरं बांधून द्या. ते म्हटले आम्ही इथं घर बांधणार आहोत, आमची इच्छा होती की तुम्ही यावं, प्रार्थना करावी, मग आम्ही घर बांधायला सुरुवात करणार आहोत. ते म्हटले की मुलांना आता घर बांधायचं तर आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत, परंतु माझं एक घर होतं जुनं म्हणजे नवीनच घेतलेलं होतं, तर मी ठरवलं ते घर विकायचं आणि त्या पैशाने हे घर बांधायचं. पण तुम्ही आल्यावर इथं तुम्हाला पाहिल्यावर मला असं वाटलं की मी तर घर बांधेलच, पण तुमच्या चर्चसाठी विकलेल्या घरातनं काही पैसे मला द्यायचे. आणि मग ते आतमध्ये गेले आणि त्याने एक चेक लिहिला. ते म्हटले की थोडीशी रक्कम मला तुम्हाला तुमच्या चर्चसाठी द्यायची, पण मी ती चेक नाही. तो म्हटलं 5-10 हजार रुपये असतील, कारण त्यांना घर बांधायचं म्हणजे त्यांना रक्कम एवढी अपेक्षा त्यांच्याकडनं असणं नव्हतीच मला. परंतु जेव्हा ते गेले आतमध्ये जाऊन चेक घेऊन आले, 1 लाख रुपयाचा चर्चसाठी त्याने चेक दिला. लोक पैशापेक्षा देवावर अधिक प्रेम करत आहे, पैशापेक्षा देवाच्या मंदिरावरती अधिक प्रेम करते. आणि हेच सगळ्यात मोठा जर जीवनामध्ये मी काय मिळवलं असेल तर लोकांचा विश्वास मिळवला. मला आनंद आहे की लोकांचा विश्वास मिळवला. कोणी कुणाला 1000 रुपये देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. 1000 रुपये पण देत नाहीत बरं का. चर्च बांधायला काढल्यावर तुम्ही जा, तुम्ही डोनेशन मागा, लोकांना नाही देऊ शकत, जमा करणं खूप कठीण आहे. परंतु प्रभूनं एवढी सगळी रक्कम लोकांच्या मनामध्ये काम करून प्रत्येक मिटिंगला गेल्यावर लाख रुपये लोक त्या ठिकाणात चर्चच्या बांधकामासाठी देतात. आणि अजूनपर्यंत हे चर्चचं बांधकाम डौलामध्ये गौरवात पूर्ण होत आहे. आपल्याकडं पैसा कमी नाही, प्रभू देत आहे, परंतु काम फास्ट होत नाही, तेवढीच आपली खंत आहे. परंतु माझा विश्वास आहे जेव्हा हे मंदिर बांधून होईल त्यास पुष्कळ लोक त्यांनी जे पेरलं ते आपल्या डोळ्यांनी पाहतील. बरं, नुसतंच पाहणार नाही, साक्षसुद्धा त्यांच्या जीवनात घडणार आहे. हा माझा विश्वास आहे की जेव्हा आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये पेरतो, लक्षात ठेवा, इमारत महत्त्वाची नाही, इमारतीमध्ये लोकांचं तारण महत्त्वाचं आहे. प्रेषितांच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर घराघरात लोकांचं तारण होतं, प्रत्येक घरामध्ये. बरं, त्यावेळेस परिवर्तन होणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड होती. असं 2-4 लोक चर्चमध्ये येत नव्हते, तर हजारो प्रतिदिवशी लोक येत होते. हजारोवर का काय, मग कसलं वातावरण असेल, कसं काय हजारो लोक मंदिरामध्ये येत होते, कशी सेवा होती ती. त्यांना एक झपाटलेला व्यक्ती जसा असतो ना, ख्रिस्त लोकांना समजावा, तारण व्हावं, पश्चाताप व्हावा, त्यांना देवाविषयीची ओळख व्हावी, इतकं झपाटून गेले होते ते लोक. त्यांचं उठणं, बसणं, चालणं, बोलणं. अहो, मी ज्यावेळेस त्या गोष्टीचा विचार करत असतो त्यावेळेस मला एक जाणवतं, काय लोकांमधल्या फिलिंग्स, काय भावना असतील त्या. त्यांची संपत्ती विकून
त्यांचं भविष्य प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवत होते. त्यांनी सगळं विकलंय, राहू द्या तुमच्याकडं, फक्त मला तुमच्याबरोबर राहू द्या. कुठं सेवा करताना त्या सेवेमध्ये आम्हाला सामावून घ्या. काय वृत्ती होती, या वृत्तीने लोकांचं तारण होतं. मिशन तुमचं काय असलं पाहिजे? आत्मे जिंकणं, प्रभूच्या राज्यामध्ये लोक यावेत. आणि मी या दिवसामध्ये फार मोठा लोंढा देवाकडे पाहत आहे. जिथं जाईल त्या ठिकाणामध्ये लोक जे बोलत आहेत, आम्हाला गरज आहे, पुन्हा आमच्याकडे या, वचन सांगा. आमच्या असं वचन आम्ही ऐकलं नाही, या वचनाची गरज आहे. पुष्कळ लोकांच्या अंतकरणात काम करत आहे. किती ठिकाणच्या सभा मला रद्द कराव्या लागत आहेत. मला घराकडं पण पाहावं लागतं, चर्चकडं पण पाहावं लागतं. ह्या सगळ्याचं नियोजन करत असताना मला दुःख वाटतं की अजून कितीतरी लोकांना देवाच्या वचनाची गरज आहे आणि मला तिथं पोचायचं आहे. परंतु प्रभूने शक्ती द्यावी, ताकद द्यावी की जेणेकरून लोकांपर्यंत तेवढ्या प्रभावीपणे वचन पोचता यावं. सगळ्यात मोठा मिरॅकल जर कोणता असेल तर एवढ्या 4 दिवसाच्या सभा, 4 दिवस सभा होत्या. मला जाताना फार दडपण होतं, मनावरती प्रेशर होतं, कारण जाताना सुद्धा माझा घसा ठीक नव्हता. आणि एक खंत होती की तिथं गेल्यावर त्यांनी सांगितले मौंदी गुरुवारची सभा, मग शुक्रवारी गुड फ्रायडेची सभा, त्यानंतर शनिवारी पण ते म्हटले की तुम्हाला आम्ही स्पेअर ठेवणार नाही. मग सकाळी युथ कॉन्फरन्स, संध्याकाळी महिला कॉन्फरन्स आणि मग ईस्टरची भक्ती. परंतु मला प्रेशर होतं की साऊंड सिस्टम, कारण ती नसेल तर मग आवाज माझा एकदम खराब होतो. साऊंड सिस्टम चांगली नव्हती. परंतु जेव्हा तिथं गेलो आणि पहिल्या दिवशी प्रचार केल्यानंतर संध्याकाळी मला जाणवलं की कुठंतरी घशामध्ये फॉल्ट आहे. आणि मग मला दुसऱ्या दिवशी प्रेशर आलं की आता 7 शब्द आणि त्याला 3 तास तर कमीत कमी घालवायचे. 12 ते 3 म्हणजे 3 तास कसं काय बोलायचं. परंतु बोलायला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ 4:30 वाजले. परंतु 4:30 वाजेपर्यंत थोडं सुद्धा घशाला प्रेशर आलं नाही. आणि मला कळालं आपण फुकट दडपण घेत आहोत. मग दोन्ही सभा आणि ईस्टरची सभा, आणि येताना बघितलं जसा घसा होता त्याच्यापेक्षा चांगला घसा घेऊन मी परत आलो. म्हणजे देव ताकद, शक्ती, सामर्थ्य पुरवतो, फक्त इच्छा पाहिजे. प्रभूसाठी काहीतरी करावं. लक्षात ठेवा, प्रभूनं दिलं ते सगळं त्याचं आहे. आम्ही जे आहोत ते फक्त त्याच्या हातामध्ये असणारं भांड. भांड्याला तेव्हा जास्त किंमत येते जेव्हा ते वापरलं जातं. जर नुसतं भांड असेल प्रदर्शनातलं तर त्याला उपयोग असणार नाही. पण जेव्हा भांड वापरलं जातं, आणि भांड वापरलं जाण्यासाठी भांड्यानं स्वतःची उपयोगिता सिद्ध करावी लागते. भांड्यानं उपयोगिता सिद्ध करावी. काही भांडी आहेत बा तुमच्या घरामध्ये तुम्ही बघाल, काही भांडी माळ्यावरती आहेत, भांडीच आहेत, छान आहेत, पण तुम्ही माळ्यावरती टाकली. का तर त्या भांड्यानं त्याची उपयोगिता दाखवली नाही. पण काही भांडी चेमलेली आहेत, पण उपयोगिता दाखवली. आणि उपयोगिता दाखवलेली भांडी वापरण्यात येते. प्रियानो, तुम्ही तुमची उपयोगिता देवाला दाखवा. आणि उपयोगिता दाखवणार कसं आहे? एक पॅशन असलं पाहिजे. देव कुणाला वापरतो? ज्याच्याकडे पॅशन आहे. म्हणून आम्ही पाहिलं पेत्रामध्ये चांगले गुण नव्हते. पेत्र धार्मिक नव्हता. जर धार्मिक असता तर पेत्र येशूला पकडल्या त्यांनी शिव्या कशा काय दिल्या, तलवार कशी काय चालवली. पण पेत्राकडे एक पॅशन होतं. कोणतं पॅशन ते तुम्हाला सांगतो मी. तो लगेच रिॲक्ट व्हायचा. म्हणजे काय करायचा? येशूला पकडल्या लगेच त्यांनी तलवार काढली. त्यानं पाहिलं याच्याकडे एवढा जोश आहे, हे भांड जर वापरलं तर याच्याद्वारे हजारोंचं तारण होईल. म्हणून त्या भांड्याला येशूने हातामध्ये घेतलं आणि पहिल्या उपदेशात 3000 लोक प्रभूकडे वळाले. ही भांड्याची उपयोगिता आहे. म्हणून देवाच्या हातामध्ये पडा, बाकी काही करू नका. प्रभूला आपलं जीवन द्या, प्रभूच्या मार्गामध्ये चाला. तुमच्या डोक्यात दुसरे कोणतेच विचार असू देऊ नका. मला जर रात्रंदिवस कोणतं स्वप्न असेल तर मी असं देवाजवळ प्रार्थना करत आहे, प्रभू अशा ठिकाणात घेऊन जा, अशा लोकांपर्यंत ने ज्यांना तुझ्या वचनाची खरी गरज आहे. का तर ते वचन ऐकतील, ग्रहण करतील आणि लगेच त्यांचा. मला तिकडच्या तरुणांचं नवल वाटलं जेव्हा ती युथ कॉन्फरन्स झाली. मग पुष्कळ तरुण, त्या त्याचा युथ कॉन्फरन्सचा संदेश तुम्ही ऐका.
संदेश साधे सुधे संदेश नव्हते. एक PhD झालेला तरुण माझ्याकडे आला. मीटिंग संपल्यावरती त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना करायला तो मला घेऊन गेला. नंतर त्याला विचारलं, तू करतोस काय? तो म्हटला, मी बेंगलोरला PhD करत आहे. एक वाक्य तो मला बोलला. म्हटलं, तुम्ही जे पण या दिवसामध्ये बोलला आम्ही ते ऐकलं. तुमचे उपदेश साधे उपदेश नव्हते, ते उपदेश आमच्यावरती टीका करणारे, आम्हाला टोचणारे उपदेश होते. परंतु यानं आम्हाला टोचल्यासाठी सारखं किंवा इरिटेट नाही वाटलं, पण आम्हाला दुःख वाटलं की आम्ही एवढ्या चुका करतो. आणि मग एक गोष्ट ध्यानात आली की तुम्हाला निश्चित पवित्र आत्मा चालवतो, पवित्र आत्म्याने चालवल्याशिवाय अशी टोचणी हृदयाला नाही लागत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की प्रभू ज्या पद्धतीनं उलगडा करून तुम्हाला सांगतो, जी तुमची सांगण्याची तळमळ आहे, जी सांगण्याची पद्धत आहे, याच्यानंच आमच्या लोकांचं जीवन बदललं जातं. लक्षात ठेवा. मला आनंद वाटला की जे उपदेश लोकांना टोचतात, जखमी करतात, आणि याच्यानं लोकांचं परिवर्तन होतं. परिवर्तनासाठी टोचणी लागणं फार गरजेचं आहे. आम्हाला जर टोचणी लागली नाही तर समजायचंय आत्मिक दृष्ट्या आम्ही मेलेले आहोत. आत्मिक दृष्ट्या मेलेले आहोत. आणि लक्षात ठेवा, एकदा आत्मिक दृष्ट्या मेला तुम्हाला कोणी उभं करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही आत्मिक दृष्टिकोनात तुम्हाला टोचणी लागते, वाटतं कुठंतरी माझ्यामध्ये चूक आहे, आणि तुम्ही तुमच्या भावना तुमच्या फिलिंग्स घेऊन देवाकडे येताना म्हणता, प्रभू मला बदल, पवित्र आत्म्याकडे काकुळत करता, आई त्या स्थितीतनं मला पुढे घेऊन जा. त्या दिवशी तुम्ही राहत नाही, तुम्ही देवाच्या हातातलं उपयोगी पात्र बनता. म्हणून देवाच्या हातातलं उपयोगी पात्र बना. आज विश्वासणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये जी गोष्ट लोकांना आवडत नाही, त्याच गोष्टीसाठी प्रभूनं त्यांना घडवलं. या गोष्टीचा उलगडा मी पाहणार. आम्हाला सगळ्याला एक गोष्ट कधीच आवडत नाही. आणि मला माहिती आहे, दुरून दुरून जे लोक या ठिकाणात आलेत, बऱ्याच लांबून लांबून लोक आले त्या ठिकाणात, त्यांचं येण्याचं कारण काय माहिती का? प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये संकट नको आहे. संकट नको आहे, नाही का? संकट आहे. आर्थिक संकट आहे, कौटुंबिक संकट आहे, त्यानंतर मी पाहतो शेजाऱ्याकडनं आलेले संकट आहे, शारीरिक आरोग्य हे संकट आहे. परंतु जेव्हा मी थेसलोनिकराच्या पहिल्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1 ते 5 वचनापर्यंत गेलो, तर त्या ठिकाणामध्ये काय म्हटलंय? आम्हाला देवानं कशासाठी निवडलं, कशासाठी नेमलं? टायटल नंतरल्या पहिले वचन वाचा. हा, थेसलोनिकराचं पहिलं पत्र 3रा अध्याय 1 ते 5 वचन. आमच्यानं आणखी दम धरवेना, आणखीन दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले. आणि आम्ही आपला बंधू तिमोथेय, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, याला यासाठी पाठवले की त्याने तुम्हाला स्थिर करावे, त्यानं तुम्हाला स्थिर करावं, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. तो असा की या संकटात कोणी घाबरू नये, कारण आपण यासाठीच नेमलेले आहोत. कशासाठी नेमलेले आहोत? संकटासाठी. तुमचा बाप्तिस्मा कशाला झाला? तुम्हाला ख्रिस्त कशाला मिळाला? तुम्हाला तारण कशाला मिळालं? आणि त्याच्या पलीकडून परत वाचा ते वचन. पौल काय म्हणतो त्याला? वाचा. आमच्याने आणखी दम धरवेना, आमच्यानं आणखीन दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले. आणि आम्ही आपला बंधू तिमोथेय, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी देवाचा सेवक, याला यासाठी पाठवले की त्याने तुम्हाला स्थिर करावे. काय करावं? स्थिर. म्हणजे प्रत्येक वचन स्वार्थिक संदेष्टा, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला वचन यासाठी देण्यासाठी येतो की तुम्ही स्थिर व्हावं. आता स्थिर कशामध्ये होणार आहे? स्थिर म्हणजे आता स्थिर आणि अस्थिर मध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. हे बायबल जोपर्यंत मी पकडलं ते स्थिर आहे. आता बायबल स्वतः प्रयत्न करत नाही स्थिर राहण्यासाठी, त्याला मी धरून ठेवलंय म्हणून ते स्थिर आहे. पण मी काढलं तर बायबल पडतं, अस्थिर झालं. देवाचं वचन तुम्हाला स्वतः तुम्ही स्थिर राहू शकत नाही, पण वचन तुम्हाला पकडून ठेवतं आणि म्हणून तुम्ही स्थिर आहात. परंतु जेव्हा तुमच्यातनं वचन निघून जातं, तुम्ही अस्थिर, तुम्ही खाली पडता. एखाद्या व्यक्तीला
संकटामध्ये पडण्याचा अनुभव काय येतो, त्यानं देवाच्या वचनाचा हात सोडलेला आहे. वचन नाही तुमच्याकडं. आणि म्हणून शास्त्र काय सांगतं की तुमची नेमणूक कशासाठी झाली. आता तुमचं टाइम, संकटाला घाबरू नका, आपण त्याच्यासाठीच नेमलेले आहोत. प्रेज द लॉर्ड म्हणाल का. तुम्हाला कशासाठी देवानं नेमलंय. आम्ही म्हणतो हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. मग नोकरी आमची, छोकरी आमची, लेकरं आमची, प्रॉपर्टी आमची, बंगला आमचं, गाडी, अहो सगळं आहे. पण सगळ्यासाठी संकट आहे. विश्वासणाऱ्या व्यक्तीची निवड, त्याची नेमणूक, प्रभूनं त्याला बोलावलं, त्याला स्थिर केलं. कशासाठी बोलवलं, तर संकटाचा सामना करण्यासाठी बोलवलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये संकटाची भीती खूप बाळगतो, परंतु धन्य ते लोक, जे लोक संकटाची भीती बाळगण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये टिकणं आणि त्याच्यामध्ये वाढणं, त्याच्यामध्ये लढणं आणि विजयी होण्यासाठी जगणं हे मिशन घेतात, ते लोक धन्य आहेत. संकट येणार आहे. आता आनंदला जायचं होतं, अमेरिकेला जायचं आहे. मग भविष्यवाणी पण झाली की बाबा तू जाणार आहे. मग त्याला सांगितलं बाबा तू आता पुढच्या वेळेस येशील, तू तिकडे गेल्यानंतर तुला कार असेल, तुला किती आनंद वाटला की बाबा हे सगळं असणार आहे. मग आम्ही ते स्वीकारलं, आम्ही विश्वासणारे आहोत. तो पण म्हटलं आता प्रभू मला देणार आहे, प्रभू मला दे. पण संकट खरं तर पुढं होतं. तुम्हाला देव एखादी भविष्यवाणी, एखादी घटना तुमच्या जीवनामध्ये घडवतो, देव तुमच्याशी बोलतो, तुम्हाला नेमतो. तुम्ही नेमणं म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं. आता नेमणूक याच्या संबंधाने बोलतो. तुम्ही सगळे खुर्चीवरती बसलेत, मी मात्र पुलपीटवर आहे, म्हणजे देवानं मला इथं नेमलं. आता जेव्हा देव नेमतो ना, तेव्हाच खरी संकटाची मालिका सुरू होते. का माहिती का, प्रत्येक नियुक्तीला चॅलेंज असतं, आव्हान असतं. चॅलेंज आहे प्रत्येक नियुक्तीला. चॅलेंज शिवाय तुम्ही जगामध्ये पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा प्रभू तुम्हाला नेमतो तेव्हा जो दुष्ट तुमच्या निवडीसाठी आव्हान देत आहे, त्याला वाटतं एकदा ही निवड देवानं वचनाच्या द्वारे तिला स्थिर केलं तर हा व्यक्ती माझं राज्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे, माझे डावपेच उद्ध्वस्त करून टाकणार आहे. देवानं प्रत्येकासाठी सुंदर योजना तयार करून ठेवलेल्या आहे. प्रत्येकाच्या परिवारासाठी, तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी अतिशय सुंदर प्लॅन देवाकडे आहे. बरं, आता देवानं तुम्हाला त्या योजनेसाठी निवडलं, मग शैतान कसा स्वस्थ बसेल. त्याला वाटतं ना तुम्ही पडायला पाहिजे, तो धक्का मारणारच आहे. हो, धक्का नाही मारेल तर मग कसं काय जीवन असणार आहे. सैतानाचं काय, तो हाताची घडी तोंडावर बोट घालून बसणारा शाळेतला विद्यार्थी तर नाही की चला बाबा शिक्षक आले त्यांनी रागवलं, हाताची घडी तोंडावर बोट घाला. तो सैतान आहे. त्यानं स्वर्गामध्ये देवाला सुद्धा आव्हान दिलं. आपलं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न केला. त्यानं स्वर्गावरती चढाई केली. विचार करा, जर सैतान स्वर्गावरती चढाई करतो, तुमच्या जीवनावरती चढाई करणार नाही का. पण तुम्ही धन्य लोक आहात, घाबरू नका, टिकून राहा, कारण एक दिवस तुमची नेमणूक किती सार्थक हे तुम्हाला समजणार आहे. संकटाला घाबरू नका. म्हणून पौल म्हणतो संकटाला घाबरू नका, यासाठीच प्रभूने तुम्हाला नेमलेलं आहे. दानिएलाला सिंहाच्या गुहेसाठी नेमलंय, हे दानिएलाला समजून घेतलं पाहिजे. सिंहाची गुहा आली म्हणून दानिएलाला थोडं घाबरून जायचं आहे. अरे ते सिंह, त्या ठिकाणचे सिंह तुझ्यासाठीच तयार करून ठेवलेले आहेत. दानिएलाला कधी कधी त्या सिंहाच्या गुहेमध्ये पडल्यावरती त्याने ती खेळ बघायला गेला असेल. सिंहाच्या गुहेत कसं टाकलं जातं, मग कसे ते सिंह येतात, खेळतात, मारतात, ते पाहिलंच. पण एकदा सिंहाच्या गुहेत तो पडला, त्यास त्याला कळलं अरे हे सिंह त्यांच्यासाठी होते, माझ्यासाठी होते. पण या दोन्ही स्थितीमध्ये फरक आहे. त्या सिंहांनी त्यांना फाडून खाल्लं, पण हे सिंह मला फाडून खाणार नाही. का, कारण याच्यामध्ये मी लढणार आहे आणि मी विजयी होणार आहे. परिस्थितीचा सामना करा, निराशवादी बनू नका. देवाच्या वचनाचा आधार घ्या. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे कायम ध्यानामध्ये असू द्या. म्हणून त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं वाचूया. संकट पुढे, तिमोथेकडे सोपवलेली कामगिरी आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनेतच एकटेच मागे राहावे हे आम्हास बरे वाटले. आणि आम्ही आपला बंधू तिमोथेय ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक
याला यासाठी पाठवले की यासाठी पाठवलं की त्याने तुम्हाला स्थिर करावे स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा तो असा की कसा बोध असावा या संकटात कोणी घाबरू नये नये कारण आपण यासाठीच नेमलेले आहोत. रोज उठून सकाळी संकट आल्यावर काय ही प्रार्थना लोक सांग नाही तळल होईल नीट होईल सगळं नाही. मग एकदा ते तुम्ही प्रार्थना तुम्ही म्हटलं नीट होईल ते तुम्हाला कधी नीट होणार आहे. तुम्ही सांगितलं नीट होईल नीट नाही झालं काय बोध करायचं आहे. अरे हे आपण त्याच्यासाठीच आहोत. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन. आता काश्मीरमध्ये परवा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये आमचे पुष्कळ लोक मेले. का मेले हो? कारण तिथं आमचं बटालियन नव्हतं, आमचे सैनिक नव्हते. जर सैनिक त्या ठिकाणामध्ये नव्हते तर अतिरेकी येऊन हल्ले करून जाणारच आहे. मग आता विचार करा सैनिक काय विचार करतील, बरं झालं आम्ही नव्हतो नाहीतर आम्हीच मेलो असतो. असं चालतंय का? सैनिकांनी काय म्हटलं पाहिजे, आमची नेमणूकच त्याच्यासाठी आहे. आम्ही सैनिक आहोत हो, आमची नेमणूकच त्याच्यासाठी आहे. कशासाठी? युद्ध करण्यासाठी. आमची निवडच कशासाठी? या संकटाला तोंड देण्यासाठी. प्रभूनं या जगामध्ये तुम्हाला असंच नाही ठेवलं. जगामध्ये पुष्कळ दुर्बल लोक आहेत, विश्वास ठेवू शकत नाहीत, लढू शकत नाहीत. त्यांना कसं लढायचं ते तुमच्याकडे पाहून त्यांनी शिकलं पाहिजे. विश्वास कसा ठेवावा, कसं प्रभूचं काम करावं. शास्त्रामध्ये ज्या लोकांनी जागा व्यापल्यात, ज्याने आपलं स्थान मिळवलं, ते साधे सुधे लोक नव्हते प्रियानो. विश्वासणारे लोक. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, योसेफ विश्वासणार आहे म्हणून त्याच्यासाठी खड्डा आहे. योसेफ स्वप्न पाहणार आहे म्हणून त्याला मारण्याचा कट रचला जातो. योसेफ नीतिमान आहे म्हणून त्याच्यावरती आरोप लादले जातात. योसेफ नीतिमान आहे, धार्मिक आहे म्हणून त्याच्यासाठी बंदिशाळ आहे. तो पापी म्हणून नाहीये, नीतिमान आहे. तुमच्या नीतिमत्वाचा कस आता त्यानं विचार करताना काय म्हटलं पाहिजे, त्याने असं नाही म्हटलं पाहिजे माझे 11 भाऊ व्यवस्थित जीवन जगतात, मीच तेवढा खड्ड्यात पडलो, मीच तेवढा जेलमध्ये पडलो, मीच तिथं पडलो. तो विचार करताना काय करतो, अरे त्यांनी रानामध्ये मेंढरं चारण्यासाठी त्यांचा जन्म झाला, माझा जन्म तर संकटाचा सामना करण्यासाठी झाला. म्हणून आम्ही गाणं पण गाताना म्हणतो शैतान का सामना करो. म्हणजे शैतानाचा सामना हे गायला खूप सोपं आहे. शैतान कारण त्याच्यात काय असते, 2 पायावरचे ठेके धरायचे आणि वाजवणाऱ्याने वाजवायचं, गाणाऱ्याने गायचं. परंतु खरा सैतानाचा सामना करणारा व्यक्ती आर्थिक प्रश्न येतात, आरोग्याचे प्रश्न येतात, वादविवाद येतात, सगळ्या बाजूनं चारी बाजू. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. करंथीकराचं दुसरं पत्र 11 अध्याय 23 कशा पद्धतीची संकट येतात ते तुम्हाला समजेल. करंथीकराचं दुसरं पत्र 11 अध्याय 23 ते 29 ते अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे. अब्रामाचे संतान आहे का? मी पण आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? ख्रिस्ताचे सेवक आहेत का? मी अधिक प्रमाणात आहे. मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहूद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले. व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आलेली संकट, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, बाहेरच्या लोकांनी आणलेली संकट, नगरातले संकट, रानातली संकट, समुद्रावरची संकट, नामधारी बंधूंनी आणलेली संकट, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरण, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा या सर्वांमुळे मी अधिक आहे. किती संकट सहन केले हो. काय मालिक आहे. अरे आम्हाला कोणी डोळे वाटारले तर गेला आमचा विश्वास. कोणी आमचा अपमान केला तरी फार संकट. कसलं संकट? कुठल्या संकटाविषयी बोलत आहात?
काय म्हणतो पौल? हे अब्रामाचे संतान आहेत हा. काय? मीही आहे. मी पण आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? ख्रिस्ताचे सेवक आहेत का? मी अधिक प्रमाणात आहे. अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो. वेड्यासारखं बोलतो. कसा वेड आहे बघा तो. हा. श्रम करण्यात, श्रम करण्यात. कैद सोसण्यात. काय संकट आहे हो? श्रम. सगळ्यात जास्त कष्ट कोणी केलं? हो, तुम्हाला कष्ट करावं लागतं. संकट म्हणजे काय? कधी कधी आम्हीच चर्चचं काम करतो, तेवढं एकच नाही झालं. एक संकट होतं नाही कधी कधी आम्हाला एकट्यालाच करावं लागतं कधी कधी काम. पण सिद्ध काय होतं यानं? तुम्ही देवावरती प्रेम करता. तुमचं देवावरचं प्रेम आहे. पौल स्वतःला ख्रिस्ताचा खरा सेवक, काय त्यांनी वाक्य वापरलं बरोबर? काय शब्द वापरतो तो? मी ते अब्रामाचे संतान आहेत काय? संतान आहेत काय? मी हे आहे. मी पण आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत. ख्रिस्ताचे सेवक आहेत. सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. तुम्हाला सगळं अधिक प्रमाणात करावं लागतं. सगळं जास्त आम्हाला करावं लागतं. बाकी एक गोष्ट ध्यानात ठेवा, सेवा करत असताना ख्रिस्तानं केलेली सेवेची तुलना असली पाहिजे. ख्रिस्तानं काय सेवा केली? ख्रिस्तानं शिष्यांचे पाय धुतले. ही सेवा लक्षात ठेवा. काय सेवा आहे नेमकी? सेवा म्हणजे मी प्रीचिंग करतो ती सेवा नाही, हा उपदेश आहे. खरी सेवा कोणती? येशू स्वतः म्हणतो, मी तुम्हाला कित्ता घालून दिला, मी गुरु असून तुमचे पाय धुतले, तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुवावेत. संकट याला समजू नका. कोणतं संकट? पौल संकटाला सांगता सांगता पहिल्यांदा अतिशय सौम्य गोष्टीची सुरुवात करतो. कोणती? मी ख्रिस्ताचा सेवक आहे, मी जास्त कष्ट केलं. जेवढं जास्त तुम्ही कष्ट कराल तेवढं जास्त प्रतिफळ देव तुम्हाला देणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का? मी आता जे आहे ना ते माझ्या चर्चमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त करणारा व्यक्ती मी होतो. अगदी गोठा धुण्यापासून तर चर्च टॉयलेट साफ करण्यापर्यंत अथकपणे केलं. आणि येणाऱ्या लोकांची निगा राखण्याचं काम, त्यांना विश्वासामध्ये वाढवण्याचं काम, प्रार्थनेमध्ये मजबूत करण्याचं काम न चुकता कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता करत होतो. याचं प्रतिफळ देव आता देत आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. परंतु हे संकट नाही. तुम्ही चर्चमध्ये काम करता हे संकट नाहीये, ती तुमची सेवा. आणि तुम्ही त्या योग्यतेच्या, तो म्हणतो ख्रिस्ताचा सेवक मी आहे. लक्षात ठेवा, येशू सेवेच्या दोन पद्धती सांगतो. जिथं तो म्हणतो शास्त्री आणि परुषी लांब लांब झगे घालून लोकांकडनं सलाम स्वीकारतात, ही एक सेवेची पद्धत आहे. आणि दुसरी येशूची सेवेची पद्धत काय? तो शिष्यांचे पाय धुतो, ही सेवेची पद्धत आहे. लक्षात ठेवा, जगातल्या लोकांमध्ये सेवा करणं म्हणजे आपल्या खुर्च्या आहेत. पण देवाच्या लोकांची सेवेची पद्धत काय? तर त्यांची सेवेची पद्धत काय? तर त्या लोकांसाठी खुर्च्या उपलब्ध करून देणे, ही सेवेची पद्धत आहे. ही सेवेची पद्धत कोणती? की तुम्ही याच्यावर स्वार व्हा, याच्यावरती बसा, जेणेकरून देवाचं वचन तुमच्या कानावरती पडावं. आता पौल त्याच्या पुढे काय म्हणतो वाचा. ते अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे. मी पण आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? ख्रिस्ताचे सेवक आहेत का? मी अधिक प्रमाणात आहे. मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो. वेडगळासारखं बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेशुमार फटके खाल्ल्यामुळे. किती फटके खाल्ले हो? बेशुमार फटके नाही, आम्हाला एक शब्द टोचलेला बोलला तर झालं. आणि त्याने किती फटके खाल्ले? बेसुमार म्हणजे काय? मोजता येणार. आता किती वेळा खाल्ले बघा. ते काय संकट आहे त्यांनी सोसलं. कसा विश्वासणारा योद्धा तयार व्हायचाय, कशासाठी प्रभूने तुम्हाला नेमलं, त्याच्या संबंधाने मी बोलत आहे. वाचा. बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे. मी अधिक आहे. आता बघा काय. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. किती वेळा खाल्ले? 5 वेळा. येशूने किती वेळा खाल्ले? आणि पौलाने किती वेळा खाल्ले? 5. अहो, आम्ही एक फटका मारला असता तर म्हणलं असतं दुसरीकडे सेवेला जाऊ, एका फटक्यातच. बरं, मी विचार करताना काय
मी पहिल्या वेळेस 39 फटके खाल्ल्यावर मी म्हटलं असतं चला आता मी ख्रिस्तासारखं झालो, 39 फटके खाल्ले. दुसऱ्यांदा मारल्यावर मी काय म्हटलं असतं, अरे बापरे त्याला 39 फटके एकदा, मला दोनदा. त्यानं दोनदा 39 फटके, पुन्हा मारलं 3दा, पुन्हा मारलं 4दा. आणि पौल म्हणतो संकट माझ्यावर साधं सुद्धा नव्हतं, 5 वेळा मी 39 फटक्यांचा मार खाल्ला. काय संकट आहे. काही वेळेस एक प्रश्न तुमच्या जीवनात वारंवार येत असेल, एक संकट तुमच्या जीवनात वारंवार येत असेल, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, माघार घेऊ नका. प्रभूनं याच्यासाठीच तुम्हाला नेमलेलं आहे. तुम्हाला कदाचित त्याच्यासाठी नेमलं असेल. एक प्रश्न वारंवार तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की प्रभू येशूला 39 फटके एकदा मिळाले, मला का 5 वेळा. अहो पौलाला 5 वेळा मिळाले, तुम्हाला 10 वेळा मिळेल. मग तुम्ही म्हटलं पाहिजे हा तर बोनस आहे. पौल बोनस म्हणून घेत आहे. येशूपेक्षा 4 वेळा जास्त. पण तो काय असं नाही म्हणत मी ख्रिस्तापेक्षा मोठा आहे, तरी तो म्हणतो मी येशूचा सेवक आहे. का? सेवक हा नेहमी नम्र असतो. सेवेमधली क्वालिटी काय? नम्रता. त्यानं त्याचं भांडवल नाही केलं, तो शिक्षण देत आहे. कुणाला? थेसलोनिकराच्या मंडळीला. हे शिक्षण आहे. कोणतं शिक्षण? की तुम्ही संकटासाठी तयार झाले लोक. 5 वेळा 39 फटके. पुढे 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. किती वेळा छड्यांचा मार खाल्ला? 3 वेळा. बघा त्या पौलाच्या वाटेला काय दुःख आलं. 39 फटके मारून संपलं नाही. येशूला एकदा क्रुसावर जाण्याच्या अगोदर एकदा छड्यांचा मार मिळाला, पौलाला तिथं पण 3दा. हो, याच्यासाठीच पौलाची नियुक्ती झालेली आहे. विश्वासणाऱ्या लोकांनो, प्रभूकडे ज्यावेळेस मागणी करताना त्या साधारण जीवनाची मागणी करू नका. प्रभू या संकटामध्ये मला टिकून राहण्याची कृपा पुरवून दे. ती कृपा देवाकडे मागा. आणि एक गोष्ट ध्यानात, जेवढं संकट तुमच्यावर येईल ना तेवढं तुम्ही नम्र बनत जाल. पौलाच्या सुरुवातीच्या काळामधला जर तुम्ही प्रवास पाहिला तर पौलामध्ये एक अहंकार होता, गर्व होता, धार्मिक आढ्यता त्याच्यामध्ये होती. पण जेव्हा जेव्हा त्याची पारख करण्यात आली, संकटामुळे पौल नम्र आणि नम्रच बनत गेलेला आहे. जोपर्यंत तुमच्यावरती संकट येत नाही तोपर्यंत तुम्ही नम्र बनू शकत नाही. संकट तुम्हाला हंबल बनवतं, नम्र बनवतं. जेवढं संकट तुमच्यावरती येईल. म्हणून पौलाला 3 वेळा आम्ही छड्यांचा मार मिळाला. अजून काय झालं? एकदा मला दगडमार झाला. काय झालं अजून? एकदा दगडमार झाला. कुठली क्वालिटी बाकी राहिली हो याची? 39 फटके तर मारलेच मारले, छड्यांचा 3दा मार खाल्ला. अजून काय केलं? एकदा दगडमार. बघा आता असं झालं असतं ना तर काही लोक म्हटले असतील आता जरा गपचूप सेवा करू. माझ्यासारखं तर म्हटलं असतं ते धरून धरून मलाच धरतात का? बाकीचे ते पेत्र बित्र कुठं गायब झाले? त्यांना कोणी पकडतं का नाही? त्यांना कोण मारतं का नाही? अरे ते 11 शिष्य. आता बघा याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. हे 11 जे आहेत ना ते स्वतःला प्रेषित म्हणून घेतात आणि पौलाला म्हणतात तू प्रेषित नाही. आणि हे जे नेमलेले प्रेषित आहेत त्यांना कोण मारत नाहीत. आणि हा ज्याला ख्रिस्तानं निवडलं, नीट ऐका, तो मात्र सगळीकडे मार खात पितो. लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू तुम्हाला नियुक्त करतो आणि नेमतो तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं असता. सहन करण्यामध्ये, सहन करणं हे ख्रिस्ती जीवन आहे. शिष्यत्वाची ती कसोटी आहे. जो विश्वासणारा व्यक्ती संकटामध्ये टिकून राहतो. सगळ्या प्रकारची परीक्षा होऊ द्या, एक परीक्षा मागू नका. प्रभूला असं म्हणू नका की प्रभू असं होतं का, मी पहिली पास आहे. कोणी विचारलं तुम्हाला काय हो तुमचं शिक्षण? पहिली पास हो. आणि त्याची काय बाडाई मारतात तुम्ही? किंवा कोणतरी म्हटलं नाही मी ट्विंकलला बालवाडी केली. अरे ट्विंकलला कर नाही तर सेंट जोसेफला कर. त्या बालवाडीला कोण कुत्र विचारतंय? पण कुणीतरी शिकून त्याला विचारलं काय ऑक्सफर्डमध्ये PhD केली. बापरे, त्याच्या बाजूला बसव का नाही विचार पडतो. एवढं का तर काय भाडा इंग्लिश बोलला आणि भारी भारी प्रश्न विचारले तर उत्तर काय देणार? पौलानं संकटामध्ये PhD केली. हो, 1-2 संकट नाही, किती संकट. लक्षात ठेवा, जीवनामध्ये असा विश्वासणारा व्यक्ती बना की संकटाची मालिका संपली नाही पाहिजे. जीवन संपेल पण संकटाची मालिका नाही संपली पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जीवन आहे तोपर्यंत संकट आहे. जीवन आहे तोवर संकट असणारच आहे.
परंतु खरं जीवन आहे ना लढण्यामध्ये हो. माघार घ्यायचं, शरणागती पत्करायची. पौल कुरकुर करत नाही. काय झालं वाचा बरं. दगडमार झाला एकदा. अजून एकदा मला दगडमार झाला. हा 3 वेळा माझे गलबत फुटले. किती वेळा हो? 3 वेळा. 3 वेळा फुटल्यावर हा गलबतात चढलाच कसं काय? एखाद्याचं विमान जर हायजॅक झालं तर दुसऱ्यांदा तो विमानात प्रवास करत नाही का? काश्मीरला जे जाऊन आले, सिस्टर जाऊन आल्या, मग त्यांनी सांगितलं, मी विचारलं त्यांना, ते म्हटले 4 दिवस अगोदर, राजची मम्मी 4 दिवस अगोदर तिथंच जाऊन आली आणि 4 दिवसांनी हल्ला झाला आणि तिकडे मेले. आता काय त्यांनी काश्मीरचं नाव घेतील? आता काश्मीर डोक्यात बसलंय नाही का? सगळ्या आता जेवढ्यांनी काश्मीरला जायचं होतं सगळ्याची तिकीट कॅन्सल, हॉटेलाची तिकीट. शेवटी ते म्हणले या फुकट रामच्या काश्मीरमध्ये, पण ते म्हणले फुकट पण नको, मरण कोण घेणार आहे? पौलाकडं काय होतं हे? एकदा गलबत फुटलं परत तो त्या काम, हे तुम्हाला सांगतो माहिती का? पौलाकडं ती टेस्टमनी होती. त्या गलबतामध्ये मी गलबत फुटल्यावर सुद्धा देवाने मला वाचवलं. आता दुसऱ्यांदा गेलो तरी गलबत फुटल्यावर माझा देवच मला वाचवणार आहे. माझा देवच मला वाचवणार आहे. लक्षात ठेवा, संकटाच्या मालिका तुम्हाला गौरवी जीवनाला प्रेरित करत असतात. तुम्ही गौरवाकडनं तुमचं जीवन साक्षीची मालिका बनत असते. साक्ष, टेस्टमनी. पौल म्हणतो याच्यासाठीच मी नेमलोय. कधी कधी तर विचार केला असेल त्या लोकांनी, हे पौल आला की गलबत फुटतं, तशी बी बातमी गेली असेल नाही का? आणि काही लोकांनी म्हटलं असेल पौला 4थ्या त्याचं गलबत फुटलं नाही म्हणजे त्या माणसाने तू आमच्या गलबतातच चढू नकोस. पण पौल त्यांना म्हणलं असेल, आता मी नाही तुमचं गलबत फुटलं तर तुम्हाला कोणी वाचवणार नाही. अरे मी असलं गलबत फुटलं तर माझा देव वाचवणार आहे, म्हणून मला गलबतामध्ये ठेवा. लक्षात घ्या, तुम्ही संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध असा, तयार असा. पौलाचं गलबत 3 वेळा फुटले. पुढे 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. किती हो? 1 दिवस व 1 रात्र. तासाभरात बोंबलायला सुरुवात करू. हेलिकॉप्टर पाठवा. सरकार मेलं का? कुठे गेली आमची मिलिटरी? काय बोंब करायला होती. आणि अख्खी रात्र समुद्रामध्ये घालवली. लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, किती काळ, किती रात्री तुम्ही तिथं थांबला तरी तुमचा देव तुम्हाला मरू देणार नाही. हे संकटामधली ताकद. संकट तुम्हाला मला तर असं वाटतं पौलाला व्हरायटीची संकट देवाने पाठवली. मेनू मध्ये काय आहे? सकाळी उठल्यावर पौल देवाला विचार, आज काय मेनू मध्ये? काल मला 5 छड्यांचा मार मिळाला, आज काय? आज तुझं गलबत फुटणार आहे. प्रभू आज काय मेनू मध्ये? आज रात्रभर तुला समुद्रात राहावं लागेल. हे मेनू. आज काय मेनू मध्ये? आज तुला छड्या मारणार आहे. आज कसली संकट. लक्षात घ्या, संकट हे बोलण्याच्या द्वारे नसतात. नाकारलं जाणं म्हणजे संकट नाही. खरं संकट याला म्हणतात. आणि विश्वासणाऱ्या व्यक्तीनं या संकटाचा विचार करायचा आहे आणि प्रार्थना करायची, या संकटात मला टिकवून ठेव, या संकटात टिकून ठेव. कुठलं अजून संकट आहे वाचा. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे. बघा, नद्याने सुद्धा, मी म्हणतो हे जसं काय शिकवून ठेवलं होतं नद्याला. सैतानाने सगळ्यांना शिकवून ठेवलं. हात दिसला की याच्या मागे लागा. नदीमध्ये पोहायला गेला, पौलाला दगड लागू द्या, बुडवू द्या, याला गटंगड्या खाऊ द्या. नदीमध्ये पण संकट आलं. पुढे लुटारूंमुळे आलेली संकटे. बघा आता पौलाकडे काय, बिचाऱ्याकडं तंबू शिवून खाणारा मनुष्य. तो लोकांना सांगताना म्हणतो, मी तर तुमचं काही घेतलं नाही, माझं कुटुंब चालवण्यासाठी मी तंबू शिवले. आता या पौलाकडे लुटारून यावं याच. अहो पण ज्याला संकटाचा सामना करायचा आहे, सगळे येऊन त्याची परीक्षा घेतात. लुटारून येऊन पण त्याची परीक्षा घेतली. पण लुटारून, आता बघा एखादा त्यावेळेचे लुटारू साधे सुधेने मारूनच टाकायचे. पौलाला नाही मारू शकले का? तर देव सांगत आहे. या सगळ्या मालिकेतनं एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ द्या, विश्वासणाऱ्या व्यक्तीला यातलं कोणतंही संकट आलं तर देव लढून बाहेर काढतो. लढून बाहेर काढतो. हे संकट येणार. तुम्ही असं बरं, आमच्या घरात चोर कसे काय आले? आपल्या चर्चमध्ये चोरी झाली होती मागं. कॅसिओ एम्प्लिफायर
अजून बरंच काही काही घेऊन गेले. वॉचमॅन घरी जाऊन झोपला पाऊस आल्यामुळे. आणि मग मी त्याला बोलवलं, म्हटलं रे चोरी झाली तू कसं. त्याची बायको उलटी मला भांडायला लागली, तुमचा देव जिवंत आहे तर त्याने कसं काय, तुमचा देव जिवंत आहे मग त्याने ते कसं काय चोराला आत येऊ दिलं नाही. चोर आत येणार, चोरांची संकट येणार, पण देवानं आम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढलं म्हणून आम्ही घाबरलो का. चोरांची भीती आम्हाला वाटली. बरेच लोक म्हटले की कसल्या चोर गल्लीत तुम्ही चर्च काढलं. आता येऊन बघा बरं, या गल्लीमध्ये जगातला कानाकोपऱ्यातला व्यक्ती येतो का, देवाला तुम्हाला दाखवायचं असतं. याही संकटाला तुम्ही घाबरू. इथं आजूबाजूला लोक सोडून चालले होते, इथं आल्यावर चर्च पाहिल्यावर ते थांबले. आता जागेची एवढी चढावड आहे, अख्ख्या सोलापुरातले लोक इथं जागा विचारायला येतात, अहो आहे का चर्चच्या जवळ जागा. का, देवाला घडवायचं असतं. मंडळी रानामध्ये उभी राहताना प्रभू किती अद्भुत काम करतो याची प्रचिती, याचा अनुभव. लुटारूकडचे पण संकट येणार आहे. म्हणून चोरी झाली घरामध्ये म्हणून पण वाईट वाटून घ्यायचं नाही. आमच्याकडे पाहिलं नाही, मी एवढा विश्वासणारा माझ्या घरात चोरी कशी काय होती. अरे चोर लुट, सैतानाला तो चोर म्हटलेला आहे. चोर येतो चोरी घात व आणि तो स्वर्गात गेला चोर. तुमच्या घरात नाही येणार. चोर स्वर्गात जातो देवाकडे, तुमच्या घरात नाही येणार का. परंतु लक्षात ठेवा, तरी देव तुम्हाला प्रोटेक्शन देतो. आज सकाळी मला वाटतं रात्री काहीतरी मेसेज आला. आता हल्ली काय झालं, पोलिसाचं काम कमी झालं आणि माझं काम जास्त वाढलं. काल मेसेज केला त्यांनी, माझं ATM कार्ड, पॅन कार्ड सगळं हरवलंय पाळक साहेब, पटकन शोधून द्या. माझं काम काय, आपलं ओके टाकायचं सोडून द्यायचं. ओके टाकलं आणि सकाळी मी, अहो सगळं सापडलं. देव संरक्षण करतो. लुटारू असू द्या, दरोडेखोर असू द्या, सगळ्यातनं देव तुमचं संरक्षण. या संकटाला पण घाबरायचं नाही. कुठल्या संकटाला घाबर. पुढे, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे. कुठून संकट आली. देश बांधवांनी येतील. तुम जिथं राहता तिथून लोकांकडनं संकट येतील, येणार आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय. प्रतिज्ञा तर पाठ झाली, भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहेत. ते धरता धरता चिमटा काढतो. शाळेतल्या प्रतिज्ञेमध्ये ते असतं गंमत. तुम्ही करत होता का नाही, पण आम्ही करायचो. ते प्रतिज्ञा करताना सरांनी असे हात समोर ठेवायचे आणि मुद्दामून त्याच्या डोक्याला असं ढुसण्या मारायच्या. माझा बॅलन्स गेला. हे भारत माझा देश आणि माझे सगळे भारतीय माझे बांधव. याचा अर्थ असा नाही की देश बांधवाकडनं तुम्हाला संकट येणार नाही. तुमच्या देशातले लोक, तुमच्या परिवारामध्ये तुमचे भाऊ आहेत, ते तुमचा द्वेष करत नाही का, त्यांच्यामध्ये तुमचा एकमेकाशी बनाव नसतो का. तसं या देशामध्ये सुद्धा हे सगळे विविध धर्माचे लोक, याच्याकडनं संकट येणार आहे, परंतु याच्यातनं तुमचा अंत होणार नाही. याच्यातनं ख्रिस्ताची मंडळी वाढणार आहे. ख्रिस्ताच्या मंडळीला वाढण्याचं ते प्रतीक आहे. मंडळी वाढणार कशी, संकट आल्याशिवाय तुम्ही वाढू शकत नाही. हो, मी मिनिस्ट्रीमध्ये बरेच लोक होते, काय तुमच्या मिनिस्ट्रीचं सिक्रेट. सगळ्यात जास्त संकट मी सोसली, हे सिक्रेट आहे. मग जेव्हा आम्ही बसतो त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करतो, ते डोकं काम करत नाही. हो, आम्हाला असं वाटलं तुम्ही एकदम उभे राहिला. एकदम नाही उभं राहिलो, धक्के फुक्के खाऊन पडत उठत इथपर्यंत आलो. मिनिस्ट्री अशीच असते, लक्षात ठेवा. मंडळीमध्ये राहताना सुद्धा तुम्हाला विश्वासणाऱ्यांकडे संकट येणारच आहेत. बांधवाकडनं संकट येणार आहे. हे संकट काही तुमचं संपणार नाही. तुम्ही असं समजू नका की नाही मंडळीतनं लोकांकडनं संकट येणारच. संकट येशूला संकट कोणामुळे आलं. यहूदामुळे संकट आलं का नाही. मग सैतानाचं काम काय, कुठून तरी तुम्ही अस्वस्थ व्हावं, तुमचं मन बेचैन व्हावं, कुठंतरी तुमचा विश्वास तुटावा, यासाठी तो प्रयत्न करणार आहे. देश बांधवांकडनं आलेली संकट. पुढे वाचा. परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे. बाहेरच्या लोकांनी, म्हणजे कधी कधी विश्वासदार लोकांकडनं संकट येतं, कधी बाहेरच्या लोकांकडनं संकट येतं. हे असं म्हणू नका की नाही मंडळीमध्ये संकट नाही. आता सकाळीच मी साक्ष वाचले, स्टेटसवर आहे ती. एक सिस्टर, त्या सिस्टरने सांगितलं की तिला चर्चमध्ये काहीतरी बोलायचं होतं. मग ते लोक म्हटले की नाही तुम्ही बोलायचं नाही.
मग तिला बोलू दिलं नाही. मग तिने ठरवलं आता चर्चला जाणार नाही, मी चर्च सोडून देणार. तिच्याकडं कुठला तरी एक उपदेश तिने पाठवला, तो मी बघितला नाही. तिने तो उपदेश ऐकला. त्या उपदेशानं तिचं मन एकदम चेंज झालं. म्हणली एवढ्या तेवढ्या बारीक कारणासाठी मला चर्च सोडायचं नाही. देश बांधवांकडनं संकट येतील, बाहेरकडनं. देश बांधवातली संकट तुम्ही सोसू शकत नाही, बाहेर काय संकट सोडणार? बाहेर कसं तुम्ही संकटाला तोंड देणार? तुम्ही संकट सोसणारे लोक असा, निर्माण करणारे असू नका. संकट सोसणारे लोक असा, निर्माण करणारे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला संकटामध्ये प्रभू कृपा पुरवतो. पौल म्हणतो मला संकटाचा अभिमान आहे. म्हणजे काय हो? विश्वासणाऱ्या लोकांनी माझ्यावर संकट आलं तर त्याचा पण मला अभिमान आहे. त्याची चर्चा नाही करत बसायचं, यानं मला संकटात पाडलं, त्यानं मला संकटात पाडलं. अजून एक गोष्ट मला सांगू, तुमचं आत्मिक जीवन उद्ध्वस्त होण्याची कारणच मेंटॅलिटी. तुम्ही किती आत्मिक आहात? एक आत्मिक व्यक्ती संकटामध्ये प्रार्थना करतो, तो कधीच संकटामध्ये डिस्कशन करत नाही, तो प्रार्थना करतो. प्रार्थना. आणि लक्षात ठेवा, चर्चेनं तुम्हाला संकटाची भीती वाटते, पण प्रार्थनेनं तुम्ही संकटावरती विजय मिळवता. जेव्हा तुम्ही संकट एकमेकाशी बोलाल ना, एकमेकाशी तुम्ही बोलत राहाल, संकटाविषयी बोलत, जितकं तुम्ही संकटाविषयी बोलत राहाल तितका तुमचा विश्वास कमजोर होतो. मी तुम्हाला पवित्र शास्त्रातलं उदाहरण सांगतो. 12 हेर होते आणि 12 हेरातल्या 10 हेरांना यहोशुवानं सांगितलं आतमध्ये जा आणि सगळा देश फिरून या. दोघांना वेगळं पाठवलं आणि 10ला वेगळं पाठवलं. आता 10 हेर चर्चा करत आले. आतमधले ते माणसं राक्षसासारखे पहाडी आणि होते 18 फुटाचे लोक होते. किती उंची होती? 18 फूट उंची, 2 मजली इमारत, एवढे हायटेड लोक, ज्याचा अभ्यास आपण केला महाकाय संबंधाने. 18 फूट उंचीचे लोक आहेत. बरं, या लोकांवरती विजय मिळवायचा आहे. मग आता परमेश्वर त्यांना बोलला होता की हा दुधामदाचा प्रदेश, सगळे कनानी हे तुमच्या ताब्यात देणार. दुधामदाचा, आता दुधामदाच्या प्रदेशामध्ये जायचंय म्हणजे 3 फुटी बुटके थोडी तुम्हाला मिळणार आहे. देवानं काय सांगितलं तुम्हाला? नेणार कुठं? बरं, आता तुम्ही 30 लाख लोक आहेत. आता बुटके माणसं झाडं बुटकी लावतील, शेत सुद्धा त्यांचं बुटकं असणार आहे, जनावर त्यांची बुटके असणार आहे. हे दुधामदाच्या प्रदेशामध्ये महाकाय लोक असणार, सगळंच मोठं त्यांचं असणार आहे. मग देव दुधामदाच्या प्रदेशामध्ये नेतो, मग तुम्हाला महाकाय दिसणार आहे. आता या लोकांनी महाकाय पाहिले. दोघांनी काय पाहिलं? ती झाडाचे आंबे, त्यांचे द्राक्षीचे घड, तिथलं सीताफळ, तिथलं ऍपल. आणि ते 10 लोक चर्चा करत आले महाकायची आणि 2 लोक चर्चा करत आले देवानं दिलेल्या दुधामदाच्या प्रदेशाची. म्हणून मी तुम्हाला सांगतो, 10 लोक त्याने येऊन सांगितलं आणि सगळे इस्रायल लोक रडायला लागले. चर्चा करता संकटाची, त्यास लोक रडतात. पण जे लोक संकटाचा, तिथं ते 2 हेर काय म्हणतात माहिती का? परमेश्वरानं दिलेला जो प्रदेश आहे तो दुधामदाचा प्रदेश आहे. खरंच तिथं तसं आहे. आणि महाकायला पण पाहून ते काय म्हणतात? खरोखर देव हा देश आमच्या हातामध्ये देणार आहे, म्हणून तुमची चर्चा करण्यापेक्षा आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून प्रार्थना करावी आणि प्रार्थनेनं देव विजय देतो. म्हणून संकटामध्ये तुम्ही संकटाची चर्चा करू नका. पुढे वाचा, बऱ्याच गोष्टीत, परंतु थोडंसं त्याच्यात घेऊन आपण पुढे जाऊ. वाचा. नगरातली संकटे, नगरातली संकट, रानातली संकटे. म्हणजे कुठं जायचं बाकी ठेवलंय संकटाने बघा. रानात गेला तरी संकट मागो. रानात गेला तरी, रानात गेल्यावर तिथं काय साप आहे, जंगली श्वापद आहे, ती पण संकट. पुढे नामदारी बंधूंनी आणलेली संकट. हा, काही लोक नामदारी आहेत, त्यांचंही काम संकट आणण्याचं. नामदारी म्हणजे काय माहिती का? नावाला ख्रिस्ती आहे, नावाला विश्वासणारे आहेत, पण संकटाची क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे जास्त आहे. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे पवित्र आत्मा नाही ते लोक सतत संकट निर्माण करत राहतात. आणि हे लोक तुम्हाला अवतीभोवती दिसणारच आहे, त्यांचा पण विचार करू नका. पुढे समुद्रावरची संकटे, समुद्रावरची संकट, श्रम व कष्ट, श्रम आणि कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, कितीतरी वेळा केलेली जागरण, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडा वागडेपणा. पहा, कपडे सुद्धा नव्हते. पौलाची सेवा पहा. तो उगाच काहीतरी बोलायचं म्हणून लिहित नाही. म्हणून म्हटलं पौल समजून घ्या. पौल म्हणतो, जे मी पाहिलं
त्याच्यामध्ये मला उघडे वागडेपणाचा सुद्धा अनुभव आला, म्हणजे पावलाच्या अंगावरचे कपडे सुद्धा गेलेले आहेत. तुम्ही सुस्थितीमध्ये आहात, तुमची स्थिती चांगली आहे, तुमच्याकडे काही संकट नाही आहे, चांगल्यातले चांगले कपडे तुमच्याकडे, भरदास्त प्रकारचे कपडे आहेत. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, या सगळ्या संकटाचा सामना तुम्हाला करावा लागतो. आता मी म्हणेल याच्यासाठीच प्रभूने तुम्हाला नेमलेलं आहे, ही गोष्ट तुमच्या जीवनात. पण आता या संकटात तुम्हाला काय करायचंय? प्रेषितांचं कृत्य 20 अध्याय 17 ते 27 वचन वाचा. संकट आहेत, काय करायचं याच्यामध्ये वाचूया. हा, प्रेषितांचं कृत्य 20 अध्याय. मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतलं. ते त्याच्या जवळ आल्यावर त्याने त्यास म्हटलं, मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हा बरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने आसवेगाळीत आणि यहूद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोसून मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकात व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणं व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं या संबंधाने यहुदी व हेल्लेनी यास मी साक्ष देतो. पण आता पहा मी अंतर्यामीबद्ध होऊन यरुशलेमेत जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहित नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहे. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही. यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. आणि आता पहा ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यास मी कसूर केली नाही. आता संकट तर तुम्हाला असणारच आहे आणि संकटासाठी प्रभूने तुम्हाला नियुक्त केलं. आता संकट सगळं ऐकलं. रानातलं संकट, नगरातलं संकट, नदीवरचं संकट, उघडे वागडेपणा, उपास तापास, जागरण, कोणतं संकट बाकी राहिलं? सगळे संकट तुम्ही सोसले. पण होतं काय माहिती का, संकट सोसणारा व्यक्ती कुठं तर तो संकुचित बनतो किंवा दुसऱ्या भाषेमध्ये तो आकसून जातो. किती संकट सोसणार एक व्यक्ती? एवढ्या सगळ्या संकटामध्ये ज्यास तुम्ही विचार करताना तुम्हाला कपडे नाहीत, तुम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही, बाहेर पण चांगलं म्हणत नाही, चर्चमध्ये पण तुम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही. विचार करा, हे सगळं तुमच्या जीवनामध्ये आलेलं संकट आहे. तुम्ही तुमचा विश्वास टिकून ठेवला, तुम्ही धार्मिक जीवन जगतात, सगळ्या बाजूनं तुम्ही विचार करता, त्यास तुम्हाला कळतं अरे माझ्यामध्ये कमी असं काय आहे आणि का माझ्या वाटेल एवढं संकट येतं. मग त्या व्यक्तीच्या जीवनावरती झालेला हा जो हल्ला आहे, आता या हल्ल्यामध्ये त्याला नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, तुमच्या जीवनात एक एक संकट तुम्ही अनुभवलं, पुष्कळ तुमच्या प्राणाची किंमत तुम्हाला चुकवावी लागली, यातना सहन केल्या, शारीरिक दृष्टिकोनातनं तुम्हाला त्रास झाला, सगळं काही तुमच्याकडे. परंतु या सगळ्यामध्ये, या संकटामध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय? तो म्हणतो देवाचा मनोदय सिद्धीस न्यायचा. संकट आलं पण देवाच्या मनोदयाचं काय? संकट येऊ नये हा तुमचा मनोदय, म्हणजे तुमची इच्छा. मनोदय म्हणजे तुमची इच्छा. माझी इच्छा काय? मला संकट येऊ नये. मला कोणीतरी फार कॉमेडी प्रार्थना पाठवली ती मागा, बाळकसाहेब अशी प्रार्थना करा की इथून पुढे संकटच येऊ नये. होतं तसं. मी म्हटलं याला कसं काय समजली कोणच की प्रार्थना.
अशी प्रार्थना करा की माझ्या जीवनात खूप संकट येतात, इथून पुढं कधीच अशी संकट मला येऊ नये म्हणून प्रार्थना करा. बायबल तर सांगतं तुम्हाला नेमलंच त्याच्यासाठी, तुमची नियुक्तीच त्याच्यासाठी आहे. फॅमिलीमधनं येतील, बाहेरून येतील, विश्वासणाऱ्यांकडे येतील, कामाच्या ठिकाणी येतील, शेजारी पाजारी येतील, शरीरामध्ये येतील, शेतामध्ये येतील, नगरामध्ये येतील, रस्त्यानं जाताना येतील, सगळीकडं चारही बाजूनं सगळीकडं तुम्हाला संकटानं गेलेले. आता या संकटामध्ये देवाचा मनोदय सिद्धीच गेला पाहिजे. काय देवाचा मनोदय? देवाचं परत एकदा वचन, ते 17 वचन 17 पासून. मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यास म्हटले, मी आशिया प्रांतात पहिल्यानं पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हा बरोबर नेहमी कसा होतो, तुमच्या बरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने आसवे गाळत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे. आता सुरुवातीला पौल त्या लोकांना सगळं शिकवत आहे. संकट येण्याच्या अगोदर पौल आता त्याचं पहिलं सुरुवातीचा कालखंड जो तुमचा आणि माझा सेम पौलासारखाच असतो, काही चेंजेस नसतात. प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती का आमच्यामध्ये बदल होतो, का आमच्या स्थितीमध्ये, आमच्या विश्वासामध्ये, आमच्या वर्तनामध्ये, आमच्या वागण्यामध्ये बदल होण्याचं कारण काय? पौल म्हणतो, जेव्हा मी तुमच्याकडे सुरुवातीला आलो त्यावेळेस मी कसा होतो ते तुमच्या नजरेसमोर आहे. कसा होता तो? कसा होता? फार नम्रतेने आसवे गाळत आणि यहुद्यांच्या कटा. सुरुवातीचं पौलाचं वागणं, त्याचं वर्तन जर तुम्ही पाहिलं, पौल स्वतः आश्वस्त आहे. तो म्हणतो, मी ज्या पद्धतीने तुमच्याशी वागलो, नम्र होतो, लोकांसाठी अश्रू गाळत होतो, का तर पौलानं अजून संकटाचा सामना केला नव्हता. पण जेव्हा संकट यायला लागतं ना, तेव्हा आमचे स्वभाव बदलायला लागतात. नीट आहे का? आमच्या स्वभावामध्ये चेंजेस येतात. पूर्वीचा जो व्यक्ती, जसं पौल पूर्वीचा होता, तसं आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचं विश्लेषण करायचं. काय आम्ही पूर्वी होतो? पौल म्हणतो, मी तसा होतो तसा अजून पण आहे. का तर देवाचा मनोदय. काय देवाचा मनोदय आहे? आता जेव्हा पौलाला प्रभू येशू ख्रिस्तानं दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्यानं मनोदय सांगितला. कोणता मनोदय? प्रत्येक यहुद्याला येशू कळावा. प्रॉब्लेम काय होता माहिती का? येशू म्हणतो, जास्ती कनाने स्त्री म्हणते की माझी मुलगी आजारी, तिच्यासाठी प्रार्थना करा, तिला भूतानं जर्जर केलं. त्यास येशू म्हणतो, कोणी मेजावरचं काढून कुत्र्याला घालत नाही. देवाचा मनोदय काय होता? यहुदी लोकांचं तारण व्हावा. येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्याचं कारण यहुद्यांचा उद्धार व्हावा. पण यहुदी लोकांनी येशूला स्वीकारलं नाही. आता झालं काय माहिती का? यहुद्यांमधल्या धार्मिक लोकांनी या येशूला संकटामध्ये, या पौलाला संकटामध्ये टाकलं. नीट ऐका, काय पौल सांगतो ते तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये, माझ्या स्वभावामध्ये बदल होण्याचं कारण काय? संकट कसं माणसाला चेंज करतं ते मी तुम्हाला सांगत आहे. आता पूर्वी पौल तो म्हणतो, मी यहुद्यांमधला कट्टर यहुदी, सगळ्या यहुद्यांबरोबर त्याचं चांगलं जमत होतं. पण जेव्हा त्यानं ख्रिस्ताला स्वीकारलं तेव्हा यहुदी ख्रिस्ताच्या या पौलाच्या विरोधामध्ये गेले. नीट ऐका, येशू ख्रिस्ताला स्वीकार नाही बाब, सोपी बाब नाहीये. आता तुम्हाला सगळं सोपं वाटतंय. मी जेव्हा पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो 27-28 वर्षापूर्वी, तेव्हाची घटना मला आठवतं. एका ठिकाणामध्ये मी प्रार्थनेला गेल्यावर एक व्यक्ती, बाळकाचा मुलगा तो खाली थांबला आणि मग त्यानं पाहिलं मी वर जातोय. मला माहीत नव्हतं. मग तो येऊन बसला आणि बसल्यावरती सगळं ऐकलं आणि नंतर प्रार्थना संपल्यावरती तो माझ्याजवळ आला आणि मला म्हटला, या घरात तू आता वचन सांगितलं, परत या घराच्या अवतीभोवती दिसशील तर याद राख. मला ती सोरेगावची पण सभा आठवते की मी इथं आल्यावर लोक एवढे माझ्या परिचयाचे नव्हते. मग लांब सोरेगावला सायकलवरती जायचो. मग सायकलवरती गेल्यावर तिथं खूप छान सभा झाली. तिथं पण एक व्यक्ती आला आणि मग सगळी सभा संपल्यावर त्यानं तिथं वाद घालायला सुरुवात केली. मग बाहेर घेऊन गेला आणि त्यानं सांगितलं, परत या एरियामध्ये दिसलं तर तुझं तंगडं तोडेल. आणि मग ते सगळं मी ऐकलं. मग ते लोक तिकडून आले, रडत रडत आले की पाळक साहेब तसं करू नका, तुम्ही तर प्रार्थनेला येत जा. पण मी नाही गेलो त्या ठिकाणामध्ये. संबंध नको म्हटलं की वाद नको आहेत. मग ते पण धार्मिकच होते ना. म्हणजे खरी संकट धार्मिकावर आणत असतो. लक्षात ठेवा, धार्मिक व्यक्तीच धार्मिक व्यक्तीवर संकट आणत असतो. कशासाठी संकट आणत असतो? देवाचा मनोदय सिद्धी जाऊ नये. नीट ऐका,
पौल म्हणतो माझ्यावरती यहुदी लोकांकडनं आलेलं संकट. यहुदी धार्मिक आहेत, यहुदी विलन नाहीत. आणि यहुदी लोकांचा विचार जर तुम्ही केला ना, ते पराकोटीची धार्मिक आहेत. यहुद्यांसारखी धार्मिकता तुम्हाला येणार नाही. शब्बाताच्या बाबतीमध्ये, सणाच्या बाबतीमध्ये त्यांचा काटेकोरपणा जर तुम्ही बघितलं, वस्त्रापासून सगळ्या यहुदी लोकांसारखं कट्टर धार्मिक जीवन कोणाला नव्हतं. आणि तेवढे कट्टर धार्मिक तो म्हणतो या लोकांकडनं माझ्यावरती संकट आलं. नीट आहे का? तुमच्या आत्मिक जीवनामध्ये कधी कधी धार्मिक लोकच तुम्हाला संकटामध्ये टाकतील. धार्मिक लोकांमुळेच तुमचं जीवन संकटामध्ये सापडलं जाईल. परंतु लक्षात ठेवा, देवाचा मनोदय काय? वाचा देवाचा मनोदय, त्याच्यामध्ये वाचा तो यहुद्यांकडून आलेली संकट. यहुद्यांच्या कटामुळं माझ्यावर आलेली संकटे मी सोसली. मी प्रभूची सेवा कशी केली बघा त्यांनी प्रभूची. तुम्हाला ठाऊक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक तुम्हाला ते सांगण्यात आणि 4 लोकात व घरोघरी शिकवण्यात. बघा आता पौलाला जर तुम्ही बघितलं, तो 4 लोकांना सुवार्ता, यहुद्यांकडनं संकट आलं, मग तो म्हटलं चला तुम्हाला यांच्याकडनं संकट आलं, मी सेवाच करत नाही. पण पौल म्हटलं नाही, संकट आलं तर देवाचा मनोदय 4 लोकांचं तारण व्हावं. पौल सेवा करतोय बरं का. कोण सेवा करतोय? पौल, ज्यानं अनेक मंडळांची स्थापना केली. 4 लोकांपर्यंत जाऊन त्याने सुवार्ता सांगितली. 4 लोकांना सांगितलं पुढे, व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केला नाही. म्हणजे जेव्हा धार्मिक लोकांकडनं संकट येतं, देवाचा मनोदय काय? तुम्ही 4 लोकांना जाऊन सुवार्ता सांगावं, हे देवाचं मनोदय आहे. हे देवाची इच्छा समजून घ्या. काय देवाची इच्छा आहे? संकट आलं, तुमचा अपमान झाला, तुम्हाला नाकारलं गेलं, धार्मिक लोकांनी तुमच्यावरती दोष लावले. धार्मिक लोकांनी तर ईश्वर पण दोष लावले. लोकांचं कामच आहे दोष लावणं. दोष लावणं म्हणजे सेवा बंद करणं नाही. उलट जेवढे दोष लावतील तेव्हा सेवा वाढवा. सेवा वाढवली पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दोष लावणारे सेवा करू शकत नाही, पण दोष लावत सेवा करतात तेच पौल बनू शकतात. दोष लावणाऱ्यांची नावं पण नाही याच्यामध्ये, पण सेवा करणाऱ्या पौलाचं नाव आहे, जे प्रेषितांच्या कृत्यामध्ये पौल सांगतो की मी घरोघरी जाऊन 4 लोकांना सुवार्ता सांगितली. लोकांना सुवार्ता सांगणं हे ध्येय आहे. मिशन काय? प्रभूनं कोणतं मिशन दिलेलं आहे? चर्च अस्तित्वात आलं कशासाठी? चर्च मध्ये येणाऱ्या लोकांनी संकटाचा सामना करावा. कसा संकटाचा सामना करणार आहे? मी तुम्हाला सांगितली सगळी संकट. आर्थिक संकट असतील, मानसिक असेल. इथं येणारी प्रत्येक व्यक्ती, तिच्या मनामध्ये भावना काय? मला जगायचंय, मी कसं जगावं. बरं, त्यांना जगवणार कसं? तुम्ही डिप्रेशनमध्ये आहेत, निराशेमध्ये आहेत, सामना नाही करू शकत, तोंड नाही देऊ शकत जगाला. मग मला प्रभूनं कशासाठी नेमलंय? पौल आता त्यानं सुरुवातीला जे सांगितलं, रानात संकट आलं, जहाजाकडे संकट आलं, प्रभूनं कसं. आता 4 लोकांना पौल हे सांगत आहे, काळजी करू नकोस. अरे माझं जहाज फुटलं, माझं गलबत फुटलं, 3 वेळा प्रभूनं त्यातनं मला वाचवलं. 39 फटके माझ्या पाठीवरती 5 वेळा मारले, मी मेलो नाही. प्रभूनं मला मरू दिलं नाही. या साक्षी 4 लोक ऐकतील आणि देवाच्या राज्यामध्ये त्यांचा प्रवेश होईल. हा प्रभूचा मनोदय आहे. हे तुमचं मिशन, हे तुमचं ध्येय. म्हणून हे करण्यासाठी तुम्हाला दिवस रात्र डोक्यामध्ये फक्त सेवा असली पाहिजे. देवाचं राज्य कसं वाढेल, कसं लोक तारणामध्ये येतील, कसं लोकांचा उद्धार होईल, कसं लोक ख्रिस्ताला बिलगतील, कसं देवाचं राज्य वाढेल, कसं नरकाची दारं बंद केली जातील, कसं लोक स्वर्गामध्ये प्रवेश करतील. जेव्हा हे मिशन तुमच्याकडे असतं त्यावेळेस तुम्ही संकटाचा विचार करत नाही. पण आमचा प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही मिशन गमावून बसलेले लोक आहोत. आमच्याकडे मिशन नाही. आज मंडळांची वाताहत होण्याचं कारण काय? मंडळ्या मिशन गमावून बसले. ते आपापसात त्यांचं युद्ध चालू आहे, आपापसामध्ये युद्ध चालू आहे. मिशन तर देवाच्या राज्यामध्ये लोक यावे. आणि पौल कोणतं काम करत आहे? 4 लोकांना जाऊन सुवार्ता सांगतो. म्हणून लक्षात ठेवा, खरी मंडळी ती, खराब पौलाची मंडळी ती, जी मंडळी 4 लोकांमध्ये जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करते. संकट आलं तर 4 लोकांना शुभवर्तमान सांगा. संकट आलं तर घरोघरी जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करा. आणि पुढे काय म्हटलं वाचा अजून. पश्चाताप करून देवाकडे वळणे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. पश्चाताप करून
देवाकडे वळणे देवाकडे वळणं व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे हा? या संबंधाने या संबंधानं यहुदी व हेल्लेनी यहुदी व हेलनी यास मी साक्ष देत होतो. काय सेवा? सेवा म्हणजे साक्ष. काय सेवा आहे? साक्ष. आणि कोणती साक्ष? अच्छा बरं परत. पश्चाताप करून देवाकडे वळणे देवाकडे वळणं व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास बस. ठेवणे. कशी सेवा केली पौलानं? पौल इकडचं तिकडचं काही बोलत बसला नाही. प्रॉब्लेम काय माहिती का? लोक संकटामध्ये अडकतात किंवा लोकांना तुम्ही संकटामध्ये तुम्ही लोकांना संकटामध्ये टाकता. कसं लोकांना संकटात तुम्ही टाकणार आहे? तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी बोलण्याचं सोडून दुसऱ्या विषयात बोलता, लोक संकटामध्ये जाणार आहे. विचार करा. मला तुम्हाला प्रभूनं मला नेमलं कशासाठी? मला नेमलं तुम्ही पश्चाताप करावा याच्यासाठी. मला कशासाठी नेमलं? मला नेमलं तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करावा. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असाव्या. आणि मी माझंच काहीतरी सांगत बसलो, मी दुसरं काहीतरी सांगत बसलो तर लोक विश्वासात कसे वाढणार आहेत? एक व्यक्तीला विश्वासात वाढवणारे लोक तुम्ही आहात. आणि तुम्ही लोकांना विश्वासात वाढवण्यासाठी तुम्हाला फक्त देवाविषयी बोलावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या परिवारामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जाल, 4 लोकांमध्ये जाल, तुमच्या चर्चेचा विषय तर फक्त तारण, उद्धार आणि पश्चाताप हेच असलं पाहिजे. आणि ते होऊ शकत नाही. सैतान मला वाटतं एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. याकोबाचं पत्र 1 अध्याय 26 आणि 27 वचन. काय घडतं नेमकं? प्रॉब्लेम काय? तो सेवेमध्ये या संकटामध्ये देवाचा मनुदाय सिद्धीस न्यावा. ते कसं इथं कळतं काय? याकोब 1:26-27. आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात त्यांचा समाचार घेणं व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे. तो म्हणतो कोणाला स्वच्छ निर्मळ देवाच्या दृष्टिकोनातनं धर्माचरण करायचं. शब्द वापरलाय तिथं. काय वापरलाय हो? आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल. इथं पौल काय म्हणतो? मी लोकांना जाऊन कुठली घोषणा करत आहे? पश्चाताप आणि येशू ख्रिस्त आपला तारणारा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. परंतु घडतं काय? जेव्हा सेवेला 4 लोकांमध्ये तो म्हणतो घराघरामध्ये मी जातो आणि तिथं माझ्या जिभेला मी आळा घालत नाही. म्हणजे काय? कधी कधी आमची जीभ आणि सैल सोडतो. म्हणजे काय करतो माहिती का? याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आम्ही बोलतो. आणि जरी तुम्ही प्रवचन करत असाल, लोकांना वचन सांगत असाल, तर देवाच्या दृष्टिकोनातून तुमचं धर्माचरण शुद्ध नाहीये. संकटामध्ये सांत्वन, संकटामध्ये काय? विधवेंचा, अनाथांचा कैवार, म्हणजे तुम्हाला त्यांना दिशा दाखवायची. आता विचार करा, प्रभूनं एखाद्या घरामध्ये नवीन लोकांना तुम्हाला पाठवलं. तुम्ही नवीन लोकांमध्ये गेल्यावर या लोकांना पश्चाताप करणं किती गरजेचं आहे? येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं किती गरजेचं आहे? ही स्वार्थ घेऊन जाण्याच्या ऐवजी तुम्ही एकमेकाचे दोष घेऊन तिथं लोकांना सांगत बसले तर ती व्यक्ती संकटामध्ये सापडणार. कुछ काही विश्वासामध्ये वाढणार आहे. अहो, तुम्हाला येशू ख्रिस्त गाजवण्यासाठी पाठवलं. मनोदय काय? तारण. मग तारणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी बोलला. जरी तुम्ही प्रार्थना केली तर बायबल सांगतं तुमचं धर्माचरण अशुद्धच आहे ना. तुमचं धर्माचरण अशुद्ध आहे. जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येतो, जेव्हा जेव्हा आम्ही देवाचं वचन गाजवतो, आमच्या गाजवण्याचा केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त असला पाहिजे. जेव्हा जेव्हा एकत्र येतात. म्हणून लक्षात ठेवा, मंडळ्या पतन पावतात, मंडळ्या वाढू शकत नाही, मंडळ्या पुढे जाऊ शकत नाही, नवीन आत्मे मंडळीत येऊ शकत नाही, आलेले आत्मे बाहेर जातात. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे. तो म्हणतो कोणी आपल्या जिभेला लगाम घालत नसेल. काय शब्द वापरलाय वाचा बरं. आपण धर्माचरण करणारे आहोत. आपण धर्माचरण करणारे आहोत. काय शब्द आहे हो? म्हणजे काय?
धर्माप्रमाणे वागणारे, आचरण म्हणजे वागणं, धर्माचरण म्हणजे प्रीचिंग नाही. जे बोलता ती कृती करता आली पाहिजे. जे देवाचं वचन सांगतात ते तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही एकत्र आल्यावर, संकटासंबंधाने मी बोलत आहे, संकटात देवाचा मनोदय काय? तुम्ही प्रचार करावा. कोणता प्रचार करावा? फक्त येशू ख्रिस्त हा देव आहे, त्याची तुम्हाला गरज आहे. तुम्ही पश्चाताप करा. हेच तुमचं प्रचाराचा केंद्रबिंदू असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जेही तुम्ही अलगाम वक्तव्य करत राहता, तुमच्या जिभेला लगाम नसतो, बायबल सांगतं ते धर्माचरणच खोटं धर्माचरण, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आता बघायचं आपण गेल्यावरती किती वेळा आम्ही देवाच्या वचना व्यतिरिक्त बोललेलो आहे, किती वेळा मी बोललेलो आहे. आणि आमच्या बोलण्यानं लोक प्रार्थनेत वाढण्याच्या ऐवजी प्रार्थनेतनं कमी झाले का? हिशोब तर देव तुम्हाला विचारणार आहे. कोणत्या गोष्टीचा हिशोब विचारणार? मी तुला जागा, ते स्थान, तुला नेमणूक यासाठी केली की तू जाऊन माझा मनोदय सिद्धीस न्यावा. आणि माझा मनोदय काय? सगळ्या लोकांचं तारण. आता विचार करा, तारणामध्ये येण्यासाठी लोकांच्या झुंडी यायला पाहिजे. त्या झुंडी येण्यासाठी तुम्हाला दाखवायचंय फक्त देवाचं वचन. तुम्हाला स्वर्ग भरायचा आहे. आणि स्वर्ग भरत असताना पहिले तर तुमच्या जिभेला तुम्हाला लगाम लावला पाहिजे. इथं म्हटलंय तसं, वाचा बरं वचन. आपण धर्माचरण करणारे असं आहोत असे कोणाला वाटत असेल, कोणाला वाटत असेल. आता जर तुम्ही धार्मिक आहात असं तुम्हाला वाटतं, व सगळ्यालाच वाटतं आम्ही धार्मिक आहोत, नाही का? सगळ्यालाच वाटतं आम्ही धार्मिक आहोत. पण आता सिद्ध कशावरून होणार? धार्मिक आहोत सिद्ध कशावरून होणार? व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल. जो जिभेला आळा घालत नाही तो काय करतो? मनाची फसवणूक. म्हणजे मन सांगतं धार्मिक आहे पण जिभेला आळा नाही, बक 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 चालूच असते, व्यर्थ. त्याच्यामध्ये लोकांचं तारण नसतं. त्याच्यामध्ये लोकांना देवाकडे आणण्याच्या ऐवजी लोक देवापासून माघारी जात असतील. बायबल तर सांगतं संकटामध्ये देवाचा मनोदय काय? योग्य पद्धतीने तुम्ही बोलावं. काय बोलावं? देवाच्या वचनाशिवाय दुसरं काहीच बोलू नये, नाहीच बोलायचं, कधीच नाही. हे देवाचं मनोदय, ही देवाची इच्छा आहे. तुम्ही देवाच्या गोष्टी, मला प्रश्न पडतो, ज्या मुखातनं मी देवाचं नाही त्याच मुखातनं मी बाकीच्या गोष्टी बोलूच कसं शकतो ना? कसं बोलू शकतो? अहो, रेल्वेवरून रेल्वे जाईल, बस कशी जाणार आहे? रेल्वेच्या रुळावरून रेल्वे जाईल, बस कशी जाणार आहे? तुमच्या जिभेचा ताबा पवित्र आत्म्यानं घेतला, मग याच्यातनं नको त्या गोष्टी कशा काय बाहेर पडतात? कसं त्या ठिकाणातनं प्रभूला न पसंत पडणाऱ्या गोष्टी बाहेर पडतात? आणि प्रभूला न पसंत पडणाऱ्या गोष्टी मुखातनं जाऊन पण तुम्ही म्हणता की नाही मी देवाचा मनोदय सिद्धीस करतो. देवाचा मनोदय सिद्धीस नाही ना, म्हणजे लोकांचं तारण आहे. मग तारण कसं होणार आहे लोकांचं? लोकांच्या तारणासाठी येशू ख्रिस्त जर तुम्ही लोकांना दाखवला तर लोकांचं तारण. आता पौलानं काय दाखवलं? सॉरी, पेत्रानं काय दाखवलं? ज्या ख्रिस्ताला तुम्ही क्रुसावरती धरून मारलं, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि ज्याला मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, त्या ख्रिस्ताचा घोषणा करणारा मी आहे. हजारो लोक ख्रिस्ताकडे वळाले. हे दाखवायचंय तुम्हाला लोकांना. हा ख्रिस्ताचा मनोदय संकटामध्ये आहे. आणि तो मनोदय तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाविषयीच बोलता आलं पाहिजे. देवाशिवाय बाकीच्या चर्चा या तुमच्या धार्मिकतेला उघडं पाडण्याचं काम करतात. तिथं असं लिहिलंय, वाचा ते वचन. पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. नाही, आत्ताच वचन. आपण धर्माचरण करणारे आहोत, आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल. 26 आणि 27. असं कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, जिभेला आळा घालत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. धर्माचरण काय? व्यर्थ आहे. म्हणजे तुम्ही चर्चला जाता, गाणे गाता, सुवार्ता सांगता आणि तुमच्या जिभेला कंट्रोल नाही, मग तो काय म्हणतो? म्हणजे एवढं आता मी एवढं 4 तास तुमच्या समोर ओरडलं आणि बाहेर जाऊन मी करायचं ते केलं, तीच निंदा, तेच शब्द, तेच एकमेकाविषयी बोललं, हे केलं तर म्हणतो झालं. तुम्ही 4 तास काय 10 तास उलटे पालटे झाले, उपास केले ना, सगळं काही शून्य होऊन जातं. मग देवाचं मनोदय काय? संकटामध्ये सुद्धा, म्हणून दावीद म्हणतो माझ्या मुखावर, माझ्या वाणीचं जिभेला नियंत्रण. पुढे
देवपित्याच्या दृष्टीने देवपित्याच्या दृष्टीनं शुद्ध व निर्मळ धर्माचरण शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, त्यांच्या संकटामध्ये समाचार घेणे. खरं धर्माचरण काय? ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना त्यांची चौकशी करणं, त्यांना आधार देणं हे धर्माचरण आहे. प्रार्थना करणं हे वरपांगीपण आहे. गीत गाणं वरपांगीपण आहे. संदेश देणं वरपांगीपण आहे. हे सगळं वरपांगी आहे. मग ओरिजिनल काय? शुद्ध काय? शुद्ध इथं सांगितलं काय? अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे हा देवाचा मनोदय आहे. कोणता देवाचा मनोदय? एखादा निराधार व्यक्ती आहे, एक विधवा आहे, आणि त्यांच्या संकटामध्ये जाऊन त्यांचा समाचार म्हणजे त्यांची विचारपूस करणं, याला खरं शुद्ध धर्माचरण म्हटलेलं आहे. म्हणून देवाचा मनोदय फक्त लोकांचं तारण एवढाच आहे प्रियांनो, याच्या व्यतिरिक्त देवाच्या मनामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाही. म्हणून मंडळी या नात्यानं, चर्च या नात्यानं काय माझं मिशन असलं पाहिजे? हे पहिलं तर ज्याला वाटतं मी खरं धर्माचरण करतो ना, पहिल्यांदा त्यानं आपली जीभ नियंत्रणामध्ये आणायची, कंट्रोलमध्ये आणायची. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठं पाप जर कोणतं घडतं तर जिभेनं, बरं का. असं म्हटलं जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू आहे, आणि जिभेनच ओळख पटली जाते, जिभेनच धार्मिकता ठरवली जाते. बाकीची जी धार्मिकता दिसते ती धार्मिकता देव चुकून पण पाहत नाही, चुकून पण पाहत नाही बरं का. त्या भ्रमात राहू नका. पुलपिटवरची धार्मिकता देव चुकून पण पाहत नाही, पुलपिटच्या खालची धार्मिकता देव पाहतो बरं का. पुलपिटवरची धार्मिकता चुकून पण बघत नाही. मला माहिती, पुलपिटवर ना तुम्ही सिगरेट ओढू शकता, ना बिडी ओढू शकता, ना व्यभिचार करू शकता, ना जारकर्म करू शकता, ना कुणाला शिवीगाळ करू शकता. पुलपिटच्या खाली गेलेलं तुमचं जीवन इकडं देव तपासतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला धार्मिक किंवा अधार्मिक देव ठरवतो. तुम्ही मला ठरवलं, मी तुम्हाला ठरवलं, उपयोग नाही. म्हणून मला लोक माझ्याबाबत काय विचार करतात हा मी विचार कधीच करत नाही. का माहिती का? मला शुद्ध ठरवणारा देव आहे ना, तो माझं वर्तन पाहणार आहे, तो माझं जीवन पाहणार आहे. हा खाली राहिलेल्या लोकांना त्यांनी आपल्या, आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा मुखातनं अपशब्द, चुकीचे शब्द देवाला न आवडणारे कळतं, पण आम्हाला हे देवाला आवडत नाही, तरी आमची जीभ अनियंत्रित असल्या कारणानं ते बाहेर पडतं. आणि याचा परिणाम काय होतो माहिती का? जेव्हा या जिभेतनं सगळं अशुद्ध बाहेर पडतं, यशया काय म्हणतो? जेव्हा त्यानं देवाचं दर्शन घेतलं तो म्हणतो मला हाय हाय. त्याच्या अगोदर मनुष्याला सगळ्याला हाय हाय करत होता. लक्षात घ्या, दर्शन नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्याला नावं ठेवणार, सगळ्याला हाय हाय करणार. पण जेव्हा दर्शन घडतं तेव्हा तुम्ही दुसऱ्याला नव्हे तर स्वतःला हाय हाय करता. हे आत्मिक जीवन आहे, हे खरं धार्मिक जीवन आहे. हे धार्मिक जीवन जगता आलं पाहिजे. हे धार्मिक जीवन जगायचं असतं. कोणतं? माझ्यामध्ये कोणते दोष आहे पवित्र आत्म्या मला दाखव, माझ्यातल्या चुका दाखव. सारं आयुष्य आम्ही स्वतःला दुरुस्त करण्यासाठी खर्च केलं पाहिजे का? एक गोष्ट ध्यानात ठेवा, दुसऱ्याविषयी बोलून तो व्यक्ती पश्चाताप करून स्वर्गात जाईल, पण तुम्हाला ती बोलण्याची सवय लागल्या कारणानं ती सवय एवढ्या आधीन त्याच्या तुम्ही जमता, मग तुम्ही एकाही व्यक्तीविषयी चांगलं बोलू शकत नाही. आणि बघता बघता तुमची आध्यात्मिकता संपती आणि शिल्लक राहतो तो एक निर्जीव मनुष्य. या मनुष्याला कधीच स्वर्गराज्य मिळू शकत नाही. स्वर्गराज्य मिळण्यासाठी मला रोज स्वतःला शुद्ध करावं लागतं, पवित्र करावं लागतं. आणि तुम्ही पवित्र कसं होणार आहे तर बायबल सांगतं, आपल्या जिभेवरती नियंत्रण आणाल आणि तुम्ही शुद्ध बनाल. देव करो या संकटामध्ये देवाचा मनोदय सिद्धीस नेण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. 2 पॉइंट्स अतिशय सुंदर होते, परंतु ते आपण परत कधीतरी आलं तर घेऊ. परंतु त्या संकटामध्ये नेमकं काय केलं पाहिजे त्या अतिशय सुंदर 2 पॉइंट आहेत, परंतु मला इथं थांबावं लागेल. परंतु संकटामध्ये एक चांगली गोष्ट तुम्ही करा. पहिली गोष्ट, संकटात देवाचा मनोदय सिद्धीस न्या. संकटामध्ये आपल्या जिभेला आळा घाला आणि अनाथांची काळजी घ्या. ही जे देवाचं वचन सांगतं याला म्हटलं ही तुमची नवी धार्मिकता देवाच्या दृष्टिकोनातनं अतिशय मौल्यवान आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपले मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया. देवाचं वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे.
संकट आणि बंधनं यासाठीच प्रभूनं आम्हाला नेमलंय. या जाणीवेतनं आम्हाला बाहेर पडायचे. पौलावरती अनेक प्रकारची संकट आली. पौलानं आपला विश्वास, आपली सेवा आणि देवाचा मनोदय याचा त्याग केला नाही. आज बाहेर पडताना तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना घेऊन तुम्ही बाहेर पडणार? संदेश फक्त त्या लोकांसाठी असेल ज्यांनी स्वीकारला. संदेश त्या लोकांसाठी असेल जे बदलायला तयार आहेत. त्या लोकांसाठी असूच शकत नाही ज्यांची बदलण्याची इच्छा नव्हती आणि ती कधी नसणार आहे. तेच रटाळ जीवन जगण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. त्याच प्रकारच्या कृती करण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. परंतु जे लोक मीडियाच्या माध्यमातनं, यूट्यूबच्या माध्यमातनं खरोखरी वचन पोचेल, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या घरामध्ये ते स्वतःला सिद्ध करतील, तयार करतील, यासाठी की देवाचं राज्य वाढावं. हजारो आत्मे देवाच्या राज्यामध्ये यावे. तुमचं मन तुम्हाला धार्मिक ठरवतं, परंतु देवाचं वचन तुमच्या खोट्या धार्मिकतेची वस्त्र उघडी करतं. परंतु पवित्र आत्मा अंतःकरणामध्ये कुठंतरी चुटपुट, कुठंतरी चुरचूर निर्माण करतो आणि आम्हाला नम्र बनवतो. देवाच्या आत्म्या आमच्या जीवनाचा ताबा घे. हे स्वर्गातल्या महान देवा, मंडळांची स्थिती बदलली जाऊ दे. आज मंडळांना ज्याची गरज आहे, नेमकं लोक तेच विसरून गेलेत माझ्या देवा. एक विश्वासणारा व्यक्ती कशा पद्धतीनं त्याने त्याचा विश्वास टिकवावा, वाढावा, कशा पद्धतीने प्रभूमध्ये चालावं, हे संकटाच्या माध्यमातून तुम्हाला पटवून दिलं. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाला चुटपुट लागू दे प्रभू. तू येईपर्यंत पुष्कळ लोक आमच्या देशात, परदेशामध्ये, जगामध्ये बदललेले असू दे. मंडळांना ज्याची गरज आहे, परिवाराला ज्याची गरज आहे, आज त्याच वचनाच्या द्वारे अनेकांची अंतःकरणं उघडली जावी. तुझं मनोदय अजूनही लोकांच्या लक्षामध्ये आला नाही. मंडळीमध्ये ते आपला मनोदय सिद्धीस नेतात, परिवारामध्ये ते आपला मनोदय सिद्धीस नेतात, आणि लोक तारणापासून दूर जातात, माघारी जातात, नाशाकडे जातात. आज अनेक मंडळांमध्ये ती समस्या आहे. आपल्या मर्जीपणाप्रमाणे वागणारे लोक, याच्यामुळे पुष्कळ लोक मंडळांमधनं बाहेर जातात. हे प्रभू, मी प्रार्थना करतो, प्रत्येक चर्चमध्ये फक्त तुझंच राज्य निर्माण होते, तुझंच राज्य. मंडळीत, प्रत्येक मंडळीमध्ये लोकांना या जिभेची ताकद समजू दे. कोणी दुखावलं जाऊ नये, कोणी रडू नये, कोणाचा अपमान होऊ नये. त्यानं प्रार्थनेमध्ये टिकून राहावं, विश्वासामध्ये टिकून राहावं. असलेच शब्द प्रत्येकाच्या मुखातनं निघू दे. देवाच्या आत्म्या तू कार्य कर. जे लोक बाहेरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत, आशेनं आले तुझ्या मंदिरामध्ये, विश्वास तर माझा आहे, येताना ते प्रश्न, संकट घेऊन आले, पण जाताना त्याच्यावर स्वार होऊन जाणार आहेत, स्वार होणार आहेत. आणि पुन्हा ते भेटतील त्या साक्ष असू दे, आम्ही शिलोत आलो आणि देवानं आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. प्रार्थना करतो प्रभू, वरचं बांधकाम लवकरात लवकर पूर्णतेत जाऊ दे. आर्थिक गरजा भागवत आहे, देणारे हात, अजून मजबूतीचे हात तू दे, जेणेकरून एक सुंदर वास्तू बांधावी.
वास्तू नाही बांधावी, तर वास्तूमधले लोक एकत्र बांधले जाऊ दे. त्याच्यामध्ये लोकांचं तारण, प्रत्येक आत्म्याचा सन्मान, प्रत्येक व्यक्तीची काळजी, प्रत्येक व्यक्तीला देवाच्या जवळ नेणारे लोक बनव प्रभूजी. संकुचित विचार, मर्यादित विचार या विचारातनं बाहेर काढ. आणि जे रिव्हिलेशन जगाला दिलं, पौलाला दिलं, तेच रिव्हिलेशन मंडळांना दे. आणि याच्यामध्ये समजू दे, आम्हाला गावच्या गावं, शहराच्या शहरं बदलायची आणि बदलण्यासाठी फक्त एकच नाव पुरेसं आहे, ते येशू. हेच घराघरामध्ये जाऊन सांगायचं, कुटुंबामध्ये जाऊन सांगायचं. त्यासाठी प्रत्येकाच्या मुखाचा ताबा तू घे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडत असताना तुला आदर, तुला गौरव, तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. ज्यांना